अ, सुप्रभातम सगळ्यांना माझा नमो नमः आणि खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचं मूळजी जेठा महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय जळगाव आणि शिक्षण प्रसार मंडळ अकोला द्वारा संचालित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय यांच्यातील शैक्षणिक करारा अंतर्गत आयोजित असलेल्या या 5 दिवसीय नेट सेट कार्यशाळेमध्ये मी सर्वांचं आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत करते। वास्तविक पाहता आजचे आपले जे वक्ते होते डॉक्टर निलेश जोशी सर, त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज ते त्यांचं मार्गदर्शन आपणास देऊ शकले नाहीत, पण आपण आपल्या या 5 दिवसीय कार्यशाळेमध्ये कुठलाही खंड न पडता आमची बाजू सांभाळून घेतली। आपण 4 तारखेला डॉक्टर संभाजी पाटील यांचं व्याकरणावर आपलं व्याख्यान होतं, मार्गदर्शन होतं, ते आज आपल्याला या ठिकाणी व्याकरणाचं मार्गदर्शन करणार आहे। आणि सर्वप्रथम मी आजचे जे वक्ते आहेत डॉक्टर संभाजी पाटील सरांचा मी आपणास परिचय करून देते। संस्कृतमध्ये MA PhD आणि नेट झालेले, मूळचे कोल्हापूरच्या पुलाची शिरोली या ग्रामीण भागातील असलेले संभाजी पाटील सर, पुण्याहून त्यांनी BA आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातनं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे। महोदयांचा व्याकरण हा विषय मुख्य असून योगशास्त्र देखील त्यांनी पारंगत केलं आहे। संस्कृत भारती येथून भाषा व्युत्पत्तीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं असून अतिशय लहान वयात भक्कम संस्कृत साधना केलेल्या संभाजी महोदयांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांच्या वाग्भूषण पुरस्कार 2013ला आपणास प्राप्त झाला आहे। तिरुपतीला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदक आणि 1 रजत पदक देखील आपल्याला प्राप्त झाला आहे। 2013ला तात्यासाहेब माधवराव पाटील संस्कृत वाग्भूषण पुरस्काराने देखील आपण गौरवले गेले आहात। आपण जाणताच की छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कृत भाषेची उत्तम जाण होती। त्यांचे पुत्र संभाजी देखील उत्तम संस्कृत जाणत असत। याच शंभूराजांच्या चरित्र ग्रंथांचा संस्कृत अनुवाद करून संभाजी पाटील सरांनी खऱ्या अर्थाने संभाजी हे नाव सार्थ केलं आहे। कालिदासाच्या महाकाव्यातील निवडक सर्गांचा देखील आपण मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे। इतकंच नव्हे तर धम्मपदाचा सरळ हिंदी अनुवाद देखील आपण केलेला आहे। आणि विशेष म्हणजे व्याकरण शिकवण्यात अत्यंत तत्पर असलेले संभाजी सर आज आपणास व्याकरणाचा पाठ देणार आहेत। त्यांची व्याकरणाची पकड आणि अध्यापनाची क्षमता किती विलक्षण आहे हे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनावरून दिसूनच येणार आहे। विद्यार्थ्यांना मी विशेष सांगू इच्छिते की आपण बऱ्याचदा ओरड करतो की मी ग्रामीण भागातला, मला काही सुविधा नाही वगैरे वगैरे, पण संभाजी पाटील हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे। ग्रामीण भागातून देखील संस्कृत शिकून आज ते खूप उच्च पदावर जाऊन पोहोचले आहेत। मी आता जराही वेळ न घेता माननीय डॉक्टर संभाजी पाटील सरांना विनंती करते की सर आपण आपल्या अध्यापनाला या ठिकाणी प्रारंभ करावा। माननीय डॉक्टर संभाजी पाटील। मॅडम मला को-होस्ट करता का? हो, शेअर करा सर तुम्ही लिंक। मी शेअर करू शकतो? हा, शेअर करा ना सर। हा केलं सर, को-होस्ट केलेलं आहे। मॅडम स्क्रीन दिसत आहे माझी सगळ्यांना? हा, येस सर। सर्वेभ्यः नमस्कारः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। सदाशिवसमारम्भां तथा पाणिनिमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। उपासनीयं यत्नेन शास्त्रं व्याकरणं महत् प्रदीपभूतं सर्वासां विद्यानां यदवस्थितम्। शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला आणि मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांच्या
संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, विशेषतः नेट सेट या परीक्षांची तयारी करणाऱ्या संस्कृत विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर भागवतकर मॅडम, डॉक्टर सकलकळे मॅडम, उपस्थित अन्य वरिष्ठ प्राध्यापक आणि सर्व माझे प्रिय विद्यार्थी. मला आठवतंय की शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला या ठिकाणी याच्या पूर्वीही मला वाटतं 3 ते 4 वर्षांपूर्वी माझं एक सरळ मानक संस्कृत या विषयावरती एक व्याख्यान झालं होतं त्या ठिकाणी प्रत्यक्ष पद्धतीने. आणि आज हा दुसरा योग आहे की या महाविद्यालयात पुन्हा आभासी माध्यमानं तुमच्याशी संवाद साधण्याचा आज योग आलेला आहे. संस्कृत विषय घेऊन जे विद्यार्थी नेट सेटची तयारी करतात त्या सगळ्यांना कल्पना असेल की आपल्या संस्कृत विषयाचे परीक्षेसाठीचे 2 कोड आहेत. पहिला कोड आहे 25 कोड, जो जनरल माध्यमातून संस्कृत शिकतात, सामान्य अध्ययन पद्धतीने संस्कृत शिकतात अशा विद्यार्थ्यांसाठी असतो. दुसरा कोड आहे तो 73 कोड, तो पारंपरिक माध्यमाने जे संस्कृत अध्ययन करतात, संस्कृत माध्यमातून जे शिक्षण घेतात, शास्त्रीय शिक्षण, त्यांच्यासाठीचा तो असतो 73 कोड. मला असं वाटतंय या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी हे 25 कोड मधून परीक्षा देत असतात. त्याच्यामुळे 25 कोड मधील जो व्याकरणाचा अंश आहे, व्याकरणाचा जो विभाग आहे, तो या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. सर्वात प्रथम परीक्षा, नेट सेटची परीक्षा आहे, त्या परीक्षेची सिद्धता कशी करावी या संदर्भात आपण थोडं या ठिकाणी विमर्श करू आणि त्याच्यानंतर आपल्या पाठ्यक्रमाला आपण सुरुवात करू. विशेषतः व्याकरणशास्त्राचं अध्ययन किंवा व्याकरणशास्त्राचा आवाका इतका मोठा आहे आणि व्याकरणशास्त्र हे असं शास्त्र आहे की काही तासिकांमध्ये त्यांचं अध्ययन करणं शक्य नाही किंवा त्याचा संक्षेपानं कथन करणं सुद्धा शक्य नाही. आणि त्याच्यामुळे एक छोटंसं दिग्दर्शन करण्याचं कार्य मात्र आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम सेट नेट मध्ये यश प्राप्ती हे अशक्य आहे ही भावना मनातून काढून टाका. एतत् कार्यम अशक्यम न इति भावना निर्माण. आपल्या मनामध्ये बऱ्याचशा सेट नेट विषयीच्या धारणा असतात की खूपच जे मेधावी असे विद्यार्थी आहेत, जे मेरिट लिस्ट मधले विद्यार्थी आहेत, तेच सेट नेट करू शकतात. सेट नेट ही आपल्या याची गोष्ट नाहीये, आपल्या योग्यतेची गोष्ट नाहीये, अशा बऱ्याच धारणा आपल्या मनामध्ये असतात. तर ही भावना प्रथम मनामधून काढून टाका. हे काय अशक्य कोटीतलं असं कार्य नाही. जर आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं, सूक्ष्म पद्धतीनं जर आपण अभ्यासाचं नियोजन केलं, तर प्रथम प्रयत्नात सुद्धा तुम्ही सेट नेटच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकता. जेव्हा मी पदवीचं शिक्षण घेत होतो पुण्यामध्ये, त्याच्यावेळी सहज कुतूहल म्हणून मी माझ्या सिनियर्सना विचारायचो की सेट नेट म्हणजे काय आणि मी करू शकतो का. तर ते सिनियर सगळे सांगायचे, अरे तेरी बस की बात नाही. कारण सेट नेट गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठात सुद्धा कोणी झालेलं नाही असे, आणि त्याच्यामुळे या मार्गाला न गेलेलं बरं असे सिनियर्स सांगायचे. मात्र मी अभ्यासाला सुरुवात केली आणि मी प्रथम वर्षामध्येच माझं 2 वेळा नेट मी क्लिअर केलं होतं. म्हणजे सांगण्याचा हेतू हाच आहे की नकारात्मकता मनातून काढून टाका आणि हे कार्य सहज शक्य आहे ही भावना मनामध्ये निर्माण करा. पण हे अशक्य नाहीये, पण हे सहज साध्य सुद्धा नाहीये. जसं आपल्याला ही व्यक्तिरेखा माहितीये, ज्यावेळी शक्तीची आवश्यकता असते तो काय करतो, त्याच्या हातामध्ये काहीतरी असतं, काहीतरी पदार्थ असतो, तो पदार्थ खातो, इन्स्टंट त्याला शक्ती प्राप्त होते आणि तो युद्ध करतो आणि जिंकून जातो. सेट नेटचं असं नाहीये.
की एक नाईट आपण बसलो, जसं आपण इतर परीक्षांना करतो, एक रात्र अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली आणि आपण नीट होऊन गेलो, असं नाही. ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला खूप सूक्ष्म पद्धतीने अध्ययन करून दीर्घकाल, निरंतरता आणि श्रद्धापूर्वक जर तुम्ही केलं तरच नेटमध्ये तुम्हाला यशप्राप्ती होऊ शकते. पातंजल योगसूत्रामध्ये एक सूत्र आहे, सच दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासेवितो दृढभूमी, असं सूत्र आहे. भगवान पतंजली सांगतात, कोणतंही कार्य जर तुम्हाला सिद्धीस न्यायचं असेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. दीर्घकाल, कोणत्याही काळात दीर्घकाळापर्यंत करा. नैरंतर्य, ते निरंतरतेनं करा. आणि सत्कारासेविता, श्रद्धापूर्वक करा. तुमच्याकडे जर 3 गोष्टी असतील, दीर्घकाळापर्यंत करण्याची शक्ती, निरंतरता आणि श्रद्धा, तर श्रद्धावान लभते ज्ञानम. तुम्ही सहज कोणत्याही गोष्टीमध्ये, सेट नेट तर ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे, कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर तुम्ही यश प्राप्त करू शकता. पण हे यश प्राप्त करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, यशसः प्राप्तीही कदापि लघुपायैहि न भवति. शॉर्टकट मारून कधीही आपल्या कोणत्याही ठिकाणी आपण यश प्राप्त करू शकत नाही. आणि सेट नेट मध्ये तर नाहीच नाही. सेट नेट मध्ये शॉर्टकट चालत नाही, रेडीमेड मटेरियल चालत नाही, कोणीतरी बनवलेलं साहित्य वापरून चालत नाही. याच्यासाठी स्वतःच अध्ययन करावं लागतं. आणि त्या 3 टप्प्यातून दीर्घकाळ, निरंतरता आणि श्रद्धा, या 3 गोष्टींनी जर आपण निरंतर प्रयत्नरत राहिलो तरच यश प्राप्त होऊ शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर ग्रंथांच्या मूळ पंक्तींचं स्मरण करायचं आपल्याला. मूल पंक्तयः अवश्यम स्मरणीया, अत्र कोपी विकल्पः नास्ति. या ठिकाणी ऑप्शन नाहीये तुम्हाला. तुम्हाला ग्रंथांच्या मूळ पंक्तीच वाचाव्या लागतील. आपलं होतं कसं, आता तो काही आपल्या विद्यार्थ्यांचा दोष नाही आहे महाराष्ट्रातील, मात्र आपली अध्ययन पद्धती मराठीमधून, आपण पुस्तकं वाचतो ती देखील मराठी, प्रश्नपत्रिका देखील कदाचित मराठीमध्ये असते, उत्तर देखील आपण मराठीमध्येच लिहित असतो. आणि त्याच्यामुळे जो आपला मुख्य विषय आहे संस्कृत, त्याच्याकडं म्हणजे त्याचा गंधच घेऊ शकत नाही, त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही आपण. संस्कृत भाषेचं जे संस्कृतत्व आहे त्याचा आस्वादच घेऊ शकत नाही आपण. हिंदी, मराठी यांच्यामध्ये रममाण होऊन जातो. आणि त्याच्यामुळे आपली महाराष्ट्रातली मुले सगळीकडे मागे पडतात. आणि त्याच्यामुळे माझं असं सांगणं राहील की मूल पंक्तयः अवश्यम स्मरणीय, मूळ ग्रंथांचं वाचन करा जर तुम्हाला मध्ये यश प्राप्त करायचं असेल तर. मराठी भाषायाम अनुदित पुस्तकानाम आग्रह न करणीय. जेव्हा शिक्षक सांगतात की आपल्याला वेदांत सार हा ग्रंथ आहे, तर्क संग्रह हा ग्रंथ आहे, सांख्यकारिका आहे किंवा लघु सिद्धांत कौमुदी आहे, सर्वात प्रथम आपण काय करतो, मराठीमध्ये आहे का असा प्रश्न विचार, किंवा हिंदीमध्ये आहे का असा प्रश्न विचार. अरे विषय संस्कृत आहे तर संस्कृत टीका वाचली पाहिजे की नाही. त्या ग्रंथावर आधारित जी संस्कृत टीका आहे, जी बालबोधिनी आहे, त्याचं अध्ययन आपण केलं पाहिजे. आपण काय करतो, मराठी भाषेतील जी पुस्तकं आहेत, हिंदी भाषेतील जी अनुवादित पुस्तकं आहेत त्यांचा आग्रह धरतो आणि मूळ पुस्तकच वाचत नाही, मूळ ग्रंथच वाचत नाही. म्हणजे काय करतो आपण, आपल्या हातामध्ये असतात मराठी पुस्तकं आणि संस्कृत पुस्तकांवर आपण आरूढ होऊन अभ्यास करतो असतो. तर ते कसं येईल आपल्या मस्तकामध्ये. त्याच्यामुळे माझं सांगणं राहील की मराठी किंवा हिंदी भाषांचा आग्रह सोडून द्या, मूळ संस्कृत पुस्तकं वाचा. त्यानंतर समय व्यवस्थापन आवश्यक. आपण हे चित्र पाहू शकतो की एकाच वेळी ही व्यक्ती किती कामं करत आहे. जर कोणी या ठिकाणी पदवी स्तरावरचे विद्यार्थी असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आतापासून सेट नेटची तयारी करा. होतं कसं, आपण केव्हा अभ्यासाला सुरुवात करतो, ज्यावेळी आपलं MA संपून जातं, म्हणजे आपलं PG संपतं, त्यानंतर आपण काय करतो, सेट नेटचा विचार सुरू करतो. मग विचार, त्याच्यानंतर मग कृती, त्याच्यानंतर मग असंच परीक्षा देऊन पाहायचं म्हणून परीक्षा द्यायची.
आणि मग म्हणायचं अरे हे आपल्याला काय जमत नाही. असं कधीही सेट नेटचं यश प्राप्त होत नसतं. आपल्याला पदवी स्तरापासून वेळेचं नियोजन केलं पाहिजे. पदवी स्तरापासून जर तुम्ही कराल तर पदव्युत्तर पदवी संपायच्या आधी तुमच्या हातामध्ये नेट किंवा JRF असतं. तर व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला वर्षातून जे 2 अटेम्प्ट असतात, एक जून मध्ये असते आणि एक डिसेंबर मध्ये असते साधारण, थोडं मागं पुढे सुद्धा होऊ शकतं. तर आपल्याला जून मधला अटेम्प्ट द्यायचा आहे की डिसेंबर मधला अटेम्प्ट द्यायचा आहे याचं नियोजन करा. फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर प्रथम प्रश्नपत्रासाठी आपल्याला किती काळ द्यायचा आहे, प्रथम प्रश्नपत्रामध्ये जे उपघटक आहेत त्यांच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे, द्वितीय प्रश्नपत्र जे आहे आपल्या संस्कृत विषयाचं त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, त्याच्यामध्ये किती उपघटक आहेत, प्रत्येक उपघटकासाठी किती वेळ द्यायचा आहे, माझ्या पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये यातील कोणते विषय होते, पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये यातील कोणते विषय आहेत आणि राहिलेले जे विषय आहेत ते मी कुठून शिकू शकतो, त्यासाठी मला किती वेळ द्यायचा आहे, असं जो परफेक्ट नियोजन करेल त्याचंच यश आहे. कसं नियोजन करायचं? युद्ध नीती ही सूक्ष्म सिद्धता. मग तुला ते हो ते लिहून काढायला सांगितलं. 15 पेजेस. सगळ्यांनी स्वतःचे माईक बंद करावे. कशा प्रकारे आपल्याला सिद्धता करायची आहे? युद्ध नीती ही इव सूक्ष्म सिद्धता अपेक्षित. आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपलं आव्हान आहे ते आव्हान तर खूप मोठं आहे. तर मग कशी तयारी करायची? तर ज्याप्रमाणे युद्धाचं नियोजन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की काही काळापूर्वी भारताने पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केला होता. आणि कसा केला होता? तर इतकी त्याच्यामध्ये त्यांनी गोपनीयता बाळगली होती आणि इतकी त्यांनी सिद्धता केली होती की ज्यावेळी तो हल्ला करून भारतामध्ये आपले जवान परत आले, एक सुद्धा जवान न गमावता, त्याच्यानंतर संपूर्ण जगाला कळलं की आक्रमण झालं होतं आणि इतके आतंकवादी त्यामध्ये मारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडी जरी गफलत झाली असती तरी आपला सगळ्याचा सगळा जो प्लॅन आहे तो प्रकट झाला असता आणि आपले सगळे जवान पाकिस्तानमध्ये फसले गेले असते. पण इतकं सूक्ष्म नियोजन होतं की आपण एक ऐतिहासिक विजय पाकिस्तानवरती त्या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून प्राप्त केलेला आहे. तर अशी सिद्धता आपल्याला नेट सेटच्या परीक्षेमध्ये सुद्धा करायची आहे. युद्ध नीतीसारखी एका सूक्ष्म घटकावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. जसं पाणिनीय शिक्षा आहे, पाणिनीय शिक्षेतील त्या सर्व श्लोकांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. अच संधी प्रकरण आहे. अच संधी मधील सगळी सूत्र, प्रत्येक सूत्राचा प्रकार, प्रत्येक सूत्राचं उदाहरण, प्रत्युदाहरण, आक्षेप या सगळ्यांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण प्रश्न कुठून येईल हे काय सांगता येत नाही. जसं युद्धामध्ये कोणत्या दिशेने गोळी येईल, कोणत्या दिशेनं एखादा बॉम्ब आपल्यावरती पडेल हे सांगता येत नाही. तसं या ठिकाणी कोणत्या पुस्तकातून, कोणत्या पुस्तकाच्या कोणत्या प्रकरणातून आणि कोणत्या प्रकरणाच्या कोणत्या व्याख्येतून, भैमी व्याख्या किंवा सायन भाष्य, कोणत्या टीकेमधून प्रश्न येईल हेही सांगू शकत नाही. याच्यासाठी आपल्याकडे सूक्ष्म सिद्धता असणं गरजेचं आहे. आपला एक गोड गैरसमज असतो की बाजारामध्ये जे काही उपलब्ध आहे, वेगवेगळे प्रकाशन आहेत, त्या प्रकाशनांची पुस्तकं घ्यायची, ती वाचत राहायची आणि ती वाचून परीक्षा द्यायची, म्हणजे आपण पहिल्या प्रयत्नात नीट होऊ शकतो. असा एक आपला गोड गैरसमज आहे. असं कधीच होत नाही. जोपर्यंत आपण संदर्भ ग्रंथ वाचत नाही, संदर्भ ग्रंथांचा स्वाध्याय करून आपण जोपर्यंत स्वतः सामग्री निर्माण करत नाही, तोपर्यंत आपण सेट नीटसाठी तयारच होऊ शकत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं आहे स्वाध्याय करा आणि स्वाध्याय करून स्वतःची अध्ययन सामग्री स्वतः तयार करा. माझा एक मित्र आहे, त्या मित्राने सेट नीट दिली होती, तो कसा बसा काठावरती पास झालाय, त्याच्याकडची सामग्री आहे, त्याचं रेडीमेड मटेरियल आहे, ते मी वाचतो आणि मी देखील पास होतो. अशा जर भ्रमात असाल तर तो भ्रम मी मनातून काढून टाका. कारण आपली अध्ययनाची दृष्टी ही वेगळी आहे, इतर विद्यार्थ्यांची अध्ययनाची दृष्टी ही वेगळी असते. त्यामुळे स्वतःच्या अध्ययनाच्या दृष्टीने स्वतःच्या नियोजनानुसार
स्वतःच्या त्या विषयाच्या आकलनानुसार आपल्याला सामग्री तयार करायची आहे. तीच सामग्री आपल्याला अभ्यासामध्ये किंवा परीक्षेमध्ये उपयोगी पडू शकते. इतरांची सामग्री आपल्याला जास्त काही उपयोगी पडत नाही. सर्वात महत्वाचं पुन्हा सांगेन, संस्थाभिः प्रकाशितानि पुस्तकानि प्रायः नोपयोज्यानि. विविध पुस्तकं तुम्हाला बाजारात मिळतील. हे पुस्तक वाचा, जसं ते पोपाय सारखं, हे तुम्ही घ्या, हे खा, इन्स्टंट तुम्हाला शक्ती येऊन जाईल. किंवा काही उत्साहवर्धक पेय असतात, त्या 2 मिनिटात तुम्हाला काय येऊन जाईल, तुमच्या शरीरामध्ये इन्स्टंट एनर्जी येऊन जाईल. तसं नाहीये. हे पुस्तक वाचा, तुम्ही नेट सेट मध्ये पास होऊन जाल, असं होत नाही. कधीही रेडीमेड नोट्स बाजारातून न घेता अभ्यासक्रमामध्ये जी संदर्भ पुस्तकं सांगितलेली आहेत, संदर्भ ग्रंथ सांगितलेले आहेत, ते संदर्भ ग्रंथ त्या व्याख्यांसहित वाचलेच पाहिजे. नान्यः पंथाः विद्यते अयनाय, दुसरा कोणताही मार्ग नाही. असं जर केला तरच तुम्ही सेट मध्ये अवश्य यश प्राप्त करू शकाल. त्यानंतर अध्ययनात प्रमादः न. होतं कसं, आपण पहिला प्रयत्न देतो, तो पहिला प्रयत्न कशासाठी केलेला असतो, आपण देऊन तरी बघूया कशी असते सेट नेट, आणि मग ती पाहण्यासाठी दिलेली असते कशी असते, त्यामुळे त्याच्यात तर यश प्राप्त होणं शक्यच नाही. मग काय येऊन जातं, त्यातला आपला जो स्कोअर असतो अवाढव्य, तो स्कोअर बघून आपल्याला थोडं नैराश्य येतं. मग दुसऱ्यांदा आपण प्रयत्न करतो पण त्याला दिशा नसते, त्यामध्ये सुद्धा अपयश येतं, पुन्हा थोडं नैराश्य येतं, आणि मग पुस्तकांचा ढीग वाढत जातो आणि नैराश्य देखील वाढत जातो. अभ्यास काही होत नाही आणि मग आपण अभ्यासच करणं सोडून देतो. तसं नाही, चिकाटीनं अभ्यास करायचा. टेक्निकच्या याच्यामध्ये चिकाटी अत्यंत महत्वाची आहे. कितीही वेळा अपयश आलं तरी मार्ग सोडायचा नाही. अध्ययनात प्रमादः न, स्वाध्यायान्न प्रमदितव्यम्. स्वाध्याय करण्यापासून कधीही आळस करू नका. शेवट मी सांगेन, अध्यापक पात्रता परीक्षायां उत्तीर्णता नाम अध्यापक योग्यता आगता इति. म्हणजे चला, मी सगळ्या प्रकारची तयारी केली, अभ्यास केला आणि आता मी सेट नेट मध्ये पास झालोय. आता सेट नेट म्हणजे काय, अध्यापक पात्रता परीक्षा असं त्याचं नाव आहे. तर त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालो म्हणजे आता मी, माझ्याकडे अध्यापक योग्यता आली असं मात्र कधीही समजायचं नाही. कारण ती निरंतरपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. भगवान पतंजली महाभाष्यामध्ये म्हणतात, चतुर्भिः प्रकारैः विद्या परिप्रयुक्ता भवति. आगमकालेन, स्वाध्यायकालेन, प्रवचनकालेन, व्यवहारकालेन च इति. विद्या जर परिपक्व व्हायची असेल तर 4 मार्ग आहेत. कोणते? पहिला आगमकालेन, नियमपूर्वक विद्या स्वीकार हा आगम. जर आपण गुरूंकडून नियमपूर्वक विद्या शिकलेलो असेल तर त्याला आगमकाल म्हणतात. त्यानंतर स्वाध्याय काल, ज्याचा आगम झालेला आहे, जे आपण शिकलेलो आहोत गुरूंकडून, त्याचा स्वाध्याय. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे प्रवचन काल. आपण जे काही गुरूंकडून शिकलो, त्याचा आपण स्वाध्याय केला, जी गोष्ट आपल्याला अवगत झाली ती गोष्ट इतरांना शिकवली. जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. तो प्रवचन काल आहे. आणि चौथा व्यवहार काळ. हे जे ज्ञान आहे ते सगळं आपल्या आचरणामध्ये सुद्धा उतरलं पाहिजे. असं जर केलं तरच ती आपल्याकडे योग्यता येत असते. त्याच्यामुळे सेटनेट झालं, आता आपल्याला अभ्यासाची गरज नाही असं तुम्ही समजता का म्हणे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम्. प्रतिदिन स्वाध्याय आणि प्रतिदिन प्रवचन. प्रवचन म्हणजे कोणाला तरी शिकवणे. ही गोष्ट जर आपण केली तर आपण चांगले अध्यापक होऊ शकतो. आता आपण आपल्या पाठ्यक्रमाला सुरुवात करूया. पहिला जो आपला अंश आहे तो आहे व्याकरणाचार्याणाम परिचय. आता याच्यामध्ये कोणते कोणते आचार्य आहेत तर आचार्य पाणिनी आहेत, आचार्य कात्यायन, आचार्य पतंजली, आचार्य भर्तृहरी, आचार्य वामन जयादित्य, आचार्य भट्टोजी दीक्षितः, आचार्य नागेश भट्टः, आचार्य जैनेन्द्रः, आचार्य कैयटः, आचार्य शाकटायनः, आचार्य हेमचंद्र सूरिः आणि सारस्वत व्याकरणकाराः. इतके आचार्य, इतकेच आचार्य आपल्याला अभ्यासायला आहे. वस्तुतः व्याकरणाची जी आचार्यांची परंपरा आहे ती खूप प्रदीर्घ आहे, मात्र त्याच्यामधून काही निवडक आचार्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर आचार्यांचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर या ठिकाणी मी सांगतो.
आपल्याला या बिंदूंच्या आधारे त्या आचार्यांचा अभ्यास करायचा. कोणती बिंदू आहेत? पहिलं, त्या आचार्यांचं नाम तथा उपनाम. त्यांचं जसं आचार्य पाणिनी असं नाव आहे, तर आचार्य पाणिनींचं नाव, तसंच उपनाम. उपनाम म्हणजे त्यांची वेगवेगळी नावं होती, दाक्षीपुत्र इत्यादी. तर ते उपनाम. त्याच्यानंतर गुरोहो नाम, त्यांनी कोणत्या गुरूंकडून अध्ययन केलं त्या गुरूंचं नाव. त्याच्यानंतर त्यांचं कुलवर्णन. कुलवर्णन म्हणजे त्यांचे आई वडील, त्यांचे पितामह किंवा त्यांचे मातामह, त्यांचे मामा, त्यांची मुलं आणि त्यांचं एकूणच कुळ याच्या संदर्भातील अभ्यास. त्याच्यानंतर त्यांचा काळ. हा त्यांचा काळ खूप महत्वाचा आहे. कोणत्या शतकामध्ये ते आचार्य होऊन गेले. त्यानंतर जन्मस्थळ, त्या आचार्यांचा जन्म कुठे झाला, त्यानंतर त्यांचं कर्मक्षेत्र काय याचा अभ्यास या ठिकाणी करायचा. त्याच्यानंतर कृतयः, त्या आचार्यांनी कोणतं वाङ्मय निर्माण केलं, कोणत्या शास्त्रावरती आणि ती संख्या किती आहे, त्या ग्रंथांवरती कुणी कुणी भाष्य केलेलं आहे याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. त्याच्यानंतर शिष्य परंपरा, त्या आचार्यांचे शिष्य कोण याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. जसं आचार्यांच्या गुरु परंपरेविषयी आपण अभ्यास करतो त्याचप्रमाणे त्या आचार्यांची जी शिष्य परंपरा आहे त्याचा देखील अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आश्रय धातुः नाम. कसं असायचं पूर्वी, जे राजे महाराजे वगैरे असायचे ते विद्वानांना आपल्या सभेमध्ये आश्रय द्यायचे आणि त्याच्यामुळे बरेचसे आचार्य कोणत्या ना कोणत्या राजांच्या किंवा महाराजांच्या राजसभेमध्ये पंडित म्हणून असायचे. तर असे आपले या पाठ्यक्रमातील जे आचार्य आहेत ते कोणत्या राजांच्या सभेमध्ये होते याचा अभ्यास. आणि शेवटी पंडितांनी त्यांना कोणती उपाधी दिलेली आहे याचा अभ्यास. इतक्या मुद्द्यांचा जर आपण अभ्यास केला तर या प्रकरणातील कोणताही प्रश्न येऊ तुम्ही त्याचं उत्तर सहजपणे देऊ शकता. जसं या ठिकाणी आपण एक आचार्य घेऊया, आचार्य नागेश भट्ट. आणखी एक, जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्याच्या वेळी या आचार्यांची नावं येत असतात आणि आपण आपल्या हे लक्षामध्ये सुद्धा येत नाही की आपण त्यांचा एकेरी उल्लेख करत असतो. पाणिनी म्हणतो, पतंजली म्हणतो, कैयट म्हणतो, सदानंद म्हणतो, असं आपण लिहित असतो. तर ही आपली संस्कृत मधली पद्धत नाही. आपण ज्या आचार्यांच्या शास्त्राचं अध्ययन करत आहोत त्या आचार्यांना आपण आदराने संबोधलं पाहिजे. म्हणून व्याकरणशास्त्रामध्ये भगवान पाणिनी, भगवान पतंजली, भगवान कात्यायन अशी त्या मुनित्रयांना संज्ञा आहे आणि बाकीचे जे आचार्य आहेत त्यांना आदरपूर्वक आचार्य भट्टोजी दीक्षित म्हणतात व आचार्य नागेश भट्ट म्हणतात असंच संबोधायचं आपण. एक गोष्ट लक्षात आहे. आता या ठिकाणी आचार्य नागेश भट्टांचा परिचय आपण पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्राचं हे अत्यंत सौभाग्य आहे की आचार्य नागेश भट्टांचा जन्म हा महाराष्ट्रातला आहे. आचार्य नागेश भट्ट म्हणजे सर्वतंत्र स्वतंत्र असे संस्कृत मधील न भूतो न भविष्यती असे झालेले आचार्य आहेत. त्यांचा अभ्यास आपल्याला मुद्द्यांद्वारे कशा प्रकारे करायचा हे आपण पाहूया. नाम तथा उपनाम. त्यांना काही ठिकाणी आचार्य नागेश असा त्यांचा उल्लेख आहे. काही ग्रंथांमध्ये आचार्य नागोजी असा देखील त्यांचा उल्लेख आहे. आता त्यांच्या गुरूंची नाव, आता ते सर्वतंत्र स्वतंत्र आहेत, म्हणजे सर्व शास्त्रांमध्ये त्यांचा प्रवेश आहे, पण त्यांच्या फक्त दोनच गुरूंची नावं आपल्याला त्यांच्या ग्रंथांमधून समजतात. एक म्हणजे व्याकरणशास्त्रातले गुरु आणि दुसरं म्हणजे न्यायशास्त्रातले गुरु. तर व्याकरणशास्त्रातले त्यांचे गुरु आहेत आचार्य हर दीक्षित आणि न्यायशास्त्रातले त्यांचे गुरु आहेत रामाचार्य, हे त्यांचे गुरु आहेत. त्याच्यानंतर त्यांचं कुलवर्ण, त्यांच्या मातेचं नाव आहे सतीदेवी आणि त्यांच्या वडिलांचं नाव आहे शिवभट्ट आणि त्यांचं जे आडनाव आहे ते काळे असं आडनाव आहे आणि उपाध्याय हा असं काही ग्रंथांमध्ये मिळतं, पण ती त्यांची उपाधी असावी असं बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यानंतर त्यांचा काळ कोणता
तर सप्तदश शतकस्य अन्ते तेषां जन्म, अष्टादश शतके तेषां निर्माण. म्हणजे 17व्या शतकाच्या शेवटी काहीतरी 1674-75 त्यांचा काहीतरी जन्म आहे. त्यानंतर त्यांचं जन्मस्थळ महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तासगाव हे त्यांचं जन्मस्थळ आहे. त्यानंतर त्यांच्या कृती, त्यांचे मुख्य ग्रंथ जर आपण पाहिले तर परिभाषेंदू शेखर, शब्देंदू शेखर, वैयाकरण सिद्धांत मंजुषा आणि महाभाष्यावरची उद्योत टीका हे त्यांचे मुख्य ग्रंथ आहेत. तसे त्यांचे ग्रंथ आहेत 108. तसे त्यांच्या ग्रंथांची संख्या आहे ती 108 आहे आणि प्रत्येक शास्त्रावरती त्यांची ग्रंथ संपदा आहे. मात्र मुख्य ग्रंथ त्यांचे हे आहे. त्यानंतर त्यांची शिष्य परंपरा, आचार्य वैद्यनाथ पायगुंडे हा त्यांचा पट्टशिष्य आहे आणि त्यांची पुन्हा वेगळी परंपरा आहे. त्यांचे आश्रयदाता कोण आहेत तर शृंगवेरपुराधीशात रामतो लब्ध जीविका असं त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. शृंगवेरपूर नावाचं जे राज्य होतं त्या ठिकाणचे रामराजे जे होते त्यांनी आचार्य नागेशांना आपल्या सभापंडित म्हणून घोषित केलं होतं आणि त्यांना पंडितांनी कोणती उपाधी दिलेली आहे? सर्व तंत्र स्वतंत्र. तंत्र या शब्दाचा अर्थ आहे शास्त्र. सर्व शास्त्रांमध्ये ज्यांची गती समान आहे, स्वतंत्र आहे, त्यांना कोणताच अवरोध नाही, अशी त्यांची ती उपाधी आहे, सर्वतंत्र स्वतंत्र. तर ज्याप्रमाणे आचार्य नागेशांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला मुद्द्यांनुसार, तसाच अभ्यास आपल्याला सर्व आचार्यांचा करायचा. आचार्य पाणी यांचा असेल, आचार्य भट्टोजी दीक्षितांचा असेल, आचार्य कौंड भट्टांचा असेल, आचार्य भर्तृहरींचा असेल, जे काही व्याकरण शास्त्रातले आचार्य आहेत, सगळ्यांचा अभ्यास इतक्याच मुद्द्यांवरून करा. आता मी आग्रह असा का करतोय? जेव्हा आपण प्रश्न पाहू तुम्हाला लक्षात येईल. बघ, प्रश्न आहे, अधोलिखित वैयाकरणानां समुचितम क्रमम चिंत. 2020च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न. खाली वैयाकरणांची नावं दिली आहेत, आचार्यांची नावं दिली आहेत. आपल्याला काय करायचं आहे? समुचित क्रम सांगायचा आहे. समुचित क्रम म्हणजे काय? त्यांचा योग्य काळानुसार क्रम सांगायचा आहे. आता हा प्रश्न आपण केव्हा सोडवू शकू? जर आपल्याला त्या आचार्यांचा काळ माहिती असेल तर. बघा, या ठिकाणी आचार्य पतंजली, भगवान पतंजली जे मुनित्रयांमध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर आचार्य भर्तृहरी ज्यांनी व्याकरणशास्त्राला दर्शनामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. त्यानंतर आचार्य भट्टोजी दीक्षित ज्यांनी वैयाकरण सिद्धांत कौमुदी लिहिलेली आहे आणि त्यांच्यानंतर आचार्य वरदराज ज्यांनी लघु सिद्धांत कौमुदी लिहिलेली आहे. आता काळ जर माहिती असेल किंवा ग्रंथांचा क्रम माहिती असेल तर आपण हा प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांनुसारच तुम्ही अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, कालक्रमानुसारम अधोलिखित ग्रंथानां समुचितम क्रमम चिंत. म्हणजे काळानुसार या ग्रंथाचा काय करायचं आपल्याला? समुचित क्रम सांगायचा आहे. या ठिकाणी ग्रंथांची नावं आहेत. शब्दकौस्तुभम. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की या ग्रंथांचे कर्ते कोण आहे. कर्ते जेव्हा समजतील आणि कर्त्यानुसार जर आपल्या काळांचा क्रम माहिती असेल, त्या कर्त्यांचा काळ कोणता आहे, तरच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. शब्दकौस्तुभम, काशिकावृत्ती, महाभाष्यम, वैयाकरण भूषणसारः, शब्देंदू शेखर. तर आता या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती आहे महाभाष्यम हा आद्य ग्रंथ आहे. तर आपल्याला सी हा पर्याय सुरुवातीला कुठे येते बघायचं आहे. तर पहिल्या आणि चौथ्या दोन पर्यायांमध्ये सी न सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे हे दोन पर्याय जे आहेत ते गळालेले आहेत. आता हे दोनच पर्याय आहेत आपल्याकडे, सी. त्याच्यानंतर पुढचा ग्रंथ कोणता आहे? काशिकावृत्ती. तर काशिकावृत्ती ही हा बी आहे. त्याच्यामुळे इथे बी हा एकच पर्याय आहे. त्याच्यानंतर ए शब्दकौस्तुभम आचार्य भट्टोजी दीक्षितांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर डी वैयाकरण भूषणसार आचार्य कौंड भट्टांचा ग्रंथ आहे. आणि त्याच्यानंतर ई शब्देंदू शेखर आचार्य नागेश भट्टांचा हा ग्रंथ. हे केव्हा समजेल आपल्याला?
जर आपण आचार्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला असेल तर. तसंच या ठिकाणी सुद्धा आचार्य आणि ग्रंथ यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. वाक्यपदीयम आपल्याला माहिती पाहिजे, आचार्य भर्तृहरींचा ग्रंथ आहे. पदमंजरी हरदत्तांचा आहे. अष्टाध्यायीची मिताक्षरावृत्ती अन्नम भट्टांची आहे. आणि स्फोटवाद नावाचा जो ग्रंथ आहे आचार्य नागेश भट्टांचा आहे. इथे सुद्धा पुन्हा प्रश्न आलेला आहे, अधोलिखितानां ग्रंथानां रचनाकालदृष्ट्या समुचितम क्रमम चिंत. म्हणून माझा आग्रह आहे की जे मुद्दे मी सांगितलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारेच तुम्ही प्रत्येक आचार्यांचा अभ्यास करा. त्यानंतर याच्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे आचार्य श्री युधिष्ठिरजी मीमांसक यांचा संस्कृत व्याकरणशास्त्राचा इतिहास असं प्रायः 3 खंडात्मक पुस्तक आहे. 3 खंडात्मक पुस्तक आहे. त्या ग्रंथाचा आपण अभ्यास करा. म्हणजे 3 खंड काय आपल्याला अभ्यासायचे नाहीये, तर आपल्या पाठ्यक्रमात जे आचार्य आहेत ते आचार्य कोणत्या कोणत्या खंडामध्ये आहेत ते आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला अध्ययन सामग्री तयार करायची आहे. तर नाव लक्षात ठेवा, आचार्य श्री युधिष्ठिरजी मीमांसक संस्कृत व्याकरणशास्त्र का इतिहास. आता पुढचा जो उपघटक आहे तो आहे संज्ञा परिचय. त्या ठिकाणी परिभाषाएं असं म्हणलेलं आहे, पण परिभाषा हा संस्कृतमध्ये जर आपण वापरलं तर परिभाषा सूत्र तो अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाहीये. परिभाषा आहे याचा अर्थ या ठिकाणी संज्ञा परिचय असा आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाठ्यक्रमामध्ये काही संज्ञा दिलेल्या आहेत, तर त्या संज्ञा आपल्याला कंठस्थच करायच्या आहेत. छोटी छोटी सूत्र आहेत, ती सूत्र आपल्याला कंठस्थ करायची. जसं संहिता संज्ञा आहे, तर संहिता म्हणजे काय, छोटच आहे. परः सन्निकर्षः संहिता, संयोगः हलोनंतराः संयोगः, गुणः अदेन गुणः. आता प्रश्न कसे विचारतात त्याच्यावरती, आता या ठिकाणी बघा, गुण असा शब्द आहे. प्रश्न विचारला जातो, गुण संज्ञा विधायकम सूत्रम किम. गुण संज्ञा विधायक सूत्र कोणते, गुण संज्ञा सांगणारं सूत्र. तर जर माहिती असेल आपल्याला, आपण कंठस्थ केला असेल आदेन गुण हा, तर ठीक आहे. काही नाईट फायटर असतात, म्हणजे आदल्या रात्री फक्त अभ्यास करतात आणि परीक्षेला जातात. त्यांचं कसं होतं, गुण शब्द कुठे कुठे आहेत ते शोधत राहतात. जसं आता गुण हा, आदेन गुण हा, आद गुण हा, अतो गुणे, अशी वेगळी सूत्र आहेत. प्रत्येक सूत्रामध्ये गुण नावाचा शब्द आहे. मग ते काय होऊन जातात, ते संभ्रांत होऊन जातात आणि काहीतरी एक पर्याय निवडतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना हे सूत्र पाठ केलेलं आहे अदेन गुण हा, तो विद्यार्थी मात्र याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकतो. तसंच वृद्धी, वृद्धी संज्ञा विधायकम सूत्रम वृद्धिरादेश, वृद्धी विधायकम सूत्रम वृद्धिरेच. फरक आहे. गुण संज्ञा सांगणारं सूत्र कोणतं आणि गुण कार्य सांगणारं सूत्र कोणतं. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही सूत्र आपल्याला कंठस्थच करायची आहे. प्रातिपदिकम, अर्थवत धातु प्रत्यय हा प्रातिपदिक. नदी, युस राख्यव नदी. आता या संज्ञांचा जेव्हा आपण परिचय पाहतो, व्यावहारिक जग आणि व्याकरण विश्व यांच्यामध्ये प्रचंड भेद आहे. व्यावहारिक विश्वामध्ये नदी म्हणजे काय, जलप्रवाह नदी, जलप्रवाह म्हणजे नदी. पण व्याकरणामध्ये जी नदी आहे ती नदी म्हणजे काय, युस राख्यव नदी. ईकारांत उकारांत जे नित्य स्त्रीलिंग शब्द आहेत त्यांची नदी अशी संज्ञा. मग फक्त सूत्र देखील कंठस्थ करून चालणार नाही, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो, नदी किंवा पार्वती इति पदस्य का संज्ञा. तुम्ही शोधत बसाल की अरे पार्वती, मी सिद्धांत कौमुदी वाचली, लघु सिद्धांत कौमुदी वाचली, महाभाष्य वाचलं, अष्टाध्यायी वाचली, कुठेही पार्वती शब्द आलेला नाहीये. मग हा प्रश्न कदाचित चुकीने विचारला गेलेला असेल. तसं नाही. पार्वती ईकारांत शब्द आहे, स्त्रीलिंग शब्द आहे, तर त्याची संज्ञा काय होईल, त्याची संज्ञा होईल नदी.
तर अशा पद्धतीनं केवळ कंठस्थ करून देखील चालणार नाही, तर आपल्याला हे सूत्र समजून देखील घेतलं पाहिजे. घी, व्यावहारिक विश्वे घी इत्युक्ते घृतम, संस्कृते व्याकरणशास्त्रे शेषो घ्यसखी, म्हणजे नदीच्या विरुद्ध घी. घी म्हणजे काय? ह्रस्व इकारांत, ह्रस्व उकारांत जे शब्द आहेत त्यांची ही संज्ञा होते. प्रश्न येईल, कवी शब्दाची काय संज्ञा आहे? कवी शब्दस्य का संज्ञा? तुम्ही शोधत बसाल, अरे कवी नावाची संज्ञाच नाही आहे संज्ञा प्रकरणामध्ये. कदाचित साहित्याचा प्रश्न चुकून इकडे आला असेल, अशी तुमची भ्रांती होऊ शकते. पण तसं नाही, तुम्हाला समजलं पाहिजे कवी हा ह्रस्व इकारांत शब्द आहे. जे ह्रस्व इकारांत शब्द आहेत त्यांची संज्ञा होते शेषो घ्यसखी, ही संज्ञा होते. असे देखील प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे केवळ कंठस्थीकरण नव्हे तर समजून उपधा, आलोन पूर्व उपधा, अशा प्रकारे आपल्याला सूत्र पाठ करायचे. आणि एक संज्ञा विधान करणारं केवळ एकच सूत्र असतं असं नाहीये. कदाचित अनेक सूत्र असतात आणि संज्ञा एकच असते. तुम्ही काय करता, एकच सूत्र घेता, ते पाठ करता आणि इतर जी सूत्र असतात ती गौण आहेत म्हणून सोडून देता. जसं कारक प्रकरणामध्ये कर्मसंज्ञा विधायकम सूत्रम किम, आपल्याला एकच माहिती असतं, काय? कर्तुरीप्सितमम कर्म, पण तथायुक्तम च अनिप्सितम अकथितंच गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्मकाणा मणिकर्ता सण रुक्रोरणदर्स्या इत्यादी जी सूत्र आहेत ती सुद्धा कर्मसंज्ञा विधायक आहेत. आणि त्याच्यामुळे संज्ञा परिचयामध्ये आपल्याला एक एक संज्ञा घ्यायची आणि त्याला ती संज्ञा विधान करणारी सूत्र कोणती आहे याची सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, सूची करायची आहे. आणि ती सगळी सूत्र आपल्याला कंठस्थ करायची आहेत, समजावून सुद्धा घ्यायची आहे. सवर्ण संज्ञा, ती संज्ञा, प्रगृह्य संज्ञा, सर्वनाम संज्ञा. आता जेव्हा मी प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केलं, सर्वाधिक संज्ञा विचारली गेलेली आहे ती संज्ञा आहे सर्वनाम स्थान संज्ञा. का? कारण यामध्ये विद्यार्थी निश्चितच गोंधळू शकतो. कारण सर्वनाम अशी एक संज्ञा आहे, सर्वनाम स्थान अशी एक संज्ञा आहे. विद्यार्थ्यांना यातला फरकच कळत नाही. विद्यार्थ्यांना फक्त सर्वनाम माहिती असतं, सर्वादीनी सर्वनामानी, पण सर्वनाम स्थान काय हे विद्यार्थ्यांना माहिती नसतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा 2015 पासून 2020 पर्यंत जे प्रश्न आलेले आहेत, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सापडेल सर्वनाम संज्ञा विधायकम सूत्रम किम, सर्वनाम स्थान संज्ञा विधायकम सूत्र. आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून गेले. तर सर्वनाम ही संज्ञा वेगळी आहे. सर्व इत्यादी जे काही शब्द आहेत त्यांची सर्वनाम संज्ञा सर्वाधीने सर्वनामानी या सूत्रात. सर्वनाम स्थान म्हणजे काय? शी सर्वनाम स्थान. सुट अनपुंसकस्य, सुट म्हणजे काय? सु आउट, जस अम आउट, हे जे 5 प्रत्यय आहेत त्या 5 प्रत्ययांची सर्वनाम स्थान संज्ञा आहे. काही ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता, अधोलिखितेषु कहा प्रत्ययः सर्वनाम स्थान संज्ञक, खालीलपैकी कोणता प्रत्यय सर्वनाम स्थान संज्ञक आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे की सर्वनाम स्थान कशाला म्हणतात. सुट, सुट म्हणजे सुट प्रत्याहार, सु आउट, जस अम आउट, हे जे 5 प्रत्यय आहेत त्या 5 प्रत्ययांनाच म्हटलेलं आहे सर्वनाम स्थान. या 5 प्रत्ययांपैकी जो पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा. आता या ठिकाणी प्रश्न कसे येतात संज्ञा प्रकरणावरती बघा. धातुं प्रत्ययम प्रत्ययांतंच वर्जयित्वा अर्थवत शब्द स्वरूपम किम भवती, नोव्हेंबर 2017 ला प्रश्न आलाय. आपल्याला सूत्र पाठ असलं पाहिजे, केवळ सूत्र पाठ नसलं पाहिजे, सूत्राची जी वृत्ती आहे ती वृत्ती देखील आपण कंठस्थ केली पाहिजे. तुम्हाला जर लघुसिद्धांत कौमुदी मधली वृत्ती सुलभ वाटत असेल ती कंठस्थ करा. तुम्हाला जर सिद्धांत कौमुदीमधील वाटत असेल ती करा. तुम्हाला जर प्रथमावृत्तीमधील वृत्ती सुलभ वाटत असेल ती करा, किंवा काशिकामध्ये. पण केवळ सूत्राच कंठस्थ करणं उपयोगाचं नाही. त्याची वृत्ती, त्याची व्याख्या किंवा त्याचं जे स्पष्टीकरण आहे, विवरण, ते आपलं कंठस्थ असलं पाहिजे.
धातुम प्रत्ययम प्रत्ययांतंच वर्जयित्वा अर्थवत शब्दस्वरूपम प्रातिपदिकम भवति. सूत्र आहे अर्थवद धातुर प्रत्ययः प्रातिपदिकम आणि त्याची वृत्ती आहे धातुम प्रत्ययम प्रत्ययांतंच वर्जयित्वा अर्थवत शब्दस्वरूपम प्रातिपदिकम भवति. निषेध विकल्पयोः का संज्ञा. आता सूत्र आपल्याला पाठ आहे. काय सूत्र आहे. नवेति विभाषा सूत्र पाठ आहे. त्याची वृत्ती आपल्याला पाठ नाहीये. त्याची वृत्ती काय आहे. निषेध विकल्पयोः विभाषा संज्ञा भवति. जर वृत्ती पाठ असेल तरच तुम्ही प्रश्न सोडवू शकता. पुढचा प्रश्न आहे. अंत्याद अलः पूर्ववर्णस्य का संज्ञा भवति. अंत्याद अलः अल म्हणजे वर्ण. कोणत्याही प्रातिपदिकाच्या अंत्य प्रातिपदिकाच्या पूर्वीचं जे अक्षर आहे त्याची कोणती संज्ञा होते. तर उपधा. सूत्र आहे अलोन्त्यात पूर्व उपधा. सूत्र आलो या ठिकाणी. सुड नपुंसकस्य इति सूत्रेण का संज्ञा. सुड नपुंसकस्य इति सूत्रेण का संज्ञा क्रियते. सुट अनपुंसकस्य. सुट म्हणजे सुअवजस आउट यांची काय संज्ञा केली जाते. आताच पाहिलं आपण सर्वनाम स्थान संज्ञा केली जाते. पुढचा प्रश्न आहे. वर्णानाम अतिशयितः सन्निधी कहा. आता आपण फक्त सूत्र पाठ केलं होतं. वृत्ती पाठ केली नव्हती. त्याच्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकत. सूत्र आहे परः सन्निकर्षः संहिता. वृत्ती आहे वर्णानाम अतिशयितः सन्निधिः संहिता संज्ञा भवति. त्यामुळे वृत्ती कंठस्थ असणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न. अधोलिखितेषु कस्य अत्र टी इति आगतमस्ति तत्र घी इति अस्ति. अधोलिखितेषु कस्य घी संज्ञा भवति असा प्रश्न येतो आणि पर्याय पण या ठिकाणी चुकलेले आहे. त्या ठिकाणी हरी, नदी, मातृ आणि पितृ असे त्या ठिकाणी पर्याय आहेत. तर घी संज्ञा कोणाची होते. शेषो घेसाठी हरी शब्दाची होते. आता हे पाहिलं आपण व्याकरणशास्त्रांच्या आचार्यांचा परिचय आणि संज्ञा परिचय. आता पुढे जी प्रकरणं आहेत सुबंत प्रकरण आहे, तिंगंत प्रकरण आहे, त्याचं काही आपल्याला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. आणि होतं कसं पदवीमध्ये आपण म्हणजे आपल्या पाठ्यक्रमांमध्ये जास्त याचा समावेश नसतो व्याकरणाचा. आणि पदव्युत्तर पदवीमध्ये आपण प्रवेश करतो आणि सरळ मोठी मोठी प्रकरणं लागून जातात. आणि जो बेस असतो तो बेस आपला पक्का नसल्यामुळे आपल्याला व्याकरण म्हणजे खूपच भयंकर असं वाटतं. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनुत्तीर्ण होत असतात. कारण त्यांचा जो पाया आहे तो पायाच व्यवस्थित झालेला नसतो. त्याच्यामुळे या प्रकरणांमध्ये प्रवेश करण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. आता सुबंत आणि तिंगंत ही प्रकरण आपल्याला माहिती असतात. पण सुबंतम नाम किम तिंगंतम नाम किम इति वयं न जानीमः तर्हि अत्र आदौ वयं तस्य अध्ययनं कुर्मः. किं नाम सुबंतम किं नाम तिंगंतम. तर आदौ वयं पश्यामः पदम. पद म्हणजे काय. जर आपल्याला कोणतीही भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकणं म्हणजे काय. त्या भाषेमध्ये स्थित असणारी पद शिकणं अपेक्षित आहे. कारण पदज्ञानम विना वाक्यज्ञानम न संभवती. पदज्ञानाशिवाय वाक्यज्ञान होऊ शकत नाही. त्याच्यामुळे पद म्हणजे काय समजलं पाहिजे. तसं संस्कृत भाषा देखील आपल्याला समजून घ्यायची असेल तर संस्कृत मधली पद आपल्याला समजून घेतली पाहिजे. मग पद म्हणजे काय. सुप्तिंगंतम पदम सुबंतम तिंगंतांच्या पदसंज्ञकम भवति. सुबंत आणि तिंगंत यांना पद अशी संज्ञा आहे. तर पद दोन प्रकारची सुबंत तिंगंत. मग सुबंत म्हणजे काय. तर सुप इति प्रत्याहार. सुप काय आहे. सुप नावाचा प्रत्याहार आहे. प्रत्याहार नाम प्रत्याह्रियन्ते वर्णाः यस्मिन् सा प्रत्याहार. ज्या ठिकाणी वर्णांचा संक्षेप केला जातो त्याला म्हणतात प्रत्याहार.
जसं या ठिकाणी सुप नावाचा प्रत्याहार आहे. या ठिकाणी बघा, सप्तमीचा बहुवचनाचा प्रत्यय काय आहे? सुप. त्याच्या शेवटचा वर्ण आहे प आणि प्रथमा विभक्तीचा जो प्रत्यय आहे तो आहे सु. अंत्येन इता सहितः आदिही मध्यगानाम स्वस्य च संज्ञा स्यात्. म्हणजे हा जो प आहे या प पासून या सु पर्यंत एक प्रत्याहार आपण तयार केला, त्याचं नाव दिलं आपण सुप. आता सुप म्हणजे काय? सुप म्हणजे हे 21 प्रत्यय म्हणजे सुप. सु औजस अम औक्षस टाभ्यामभिस ञेभ्यामभ्यस नसिभ्यामभ्यस न सोसाम नियो सुप. हे जे 21 प्रत्यय आहेत त्या 21 प्रत्ययांना संक्षिप्त नाव दिलं आपण सुप. आणि हे प्रत्यय अंते यस्य तत्सुबंतम. या 21 पैकी कोणताही प्रत्यय जर प्रातिपदिकाच्या अंती असेल तर त्याला आपण म्हणतो सुबंत. आणि जे सुबंत आहे यालाच आपण पद म्हणतो. तर या ठिकाणी सुबंताचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुबंत कसं बनतं? प्रातिपदिकात यदा सुप्रत्ययः क्रियते तदा सुबंतम सिद्धेते. प्रातिपदिकाला जेव्हा आपण सुप प्रत्यय करतो, सुप म्हणजे सप्तमी बहुवचनाचा नव्हे, सुप म्हणजे आता सगळे प्रत्यय 21 प्रत्यय. जसं राम हे प्रातिपदिक आहे. प्रातिपदिक संज्ञाविधायक 2 सूत्र आहेत. कदाचित आपल्याला एकच माहिती असतं, अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम एक सूत्र, दुसरं कृत तद्धित समासाश्च. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एखादी संज्ञा जेव्हा विहित केली जाते एकच सूत्र असेल असा नियम नाही, अनेक सूत्र असू शकतात. आणि त्याच्यामुळे संज्ञा घेतली की ती संज्ञा विधान करणारी सगळी सूत्र आपल्याला वापरायची आहे. आता या ठिकाणी राम शब्द आहे, याची प्रातिपदिक संज्ञा आहे. प्रातिपदिक जेव्हा होते त्यावेळी त्याला आपण सुप प्रत्यय करतो आणि त्याच्यानंतर राम हे जे म्हणतं याला आपण म्हणतो सुबंत. तसंच तिङंत म्हणजे काय? ज्याप्रमाणे सुप नावाचा प्रत्याहार आहे त्याचप्रमाणे तिंग नावाचा देखील प्रत्याहार आहे. मग तिंग म्हणजे काय? तर जे 18 प्रत्यय आहेत, तिप्तस जी सिप्तस्थ मिप्वस्मस्ता थांज ठसथाम ध्वम इडवही महिं, हे जे 18 प्रत्यय आहेत हे 18 प्रत्यय अंते यस्य, ज्याच्या अंती लागतात त्याला तिङंतम असं म्हणतात. आणि जे तिङंत आहे त्याची पदसंज्ञा. कृपया म्यूट करा. तिंग अंते यस्य तत्तिङंत. जसं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलं होतं, सुप हे 21 प्रत्यय घेतले होते, त्याप्रमाणे या ठिकाणी आपण 18 प्रत्यय घेतले. बघा या ठिकाणी शेवटचा जो प्रत्यय आहे तो आहे महिंग असा. शेवटी काय आहे? न असा आहे. न, त्या न पासून या ती पर्यंत जो प्रत्याहार आहे त्याचं नाव आहे तिंग. तिंग. आता या तिंग नावाच्या प्रत्याहारामध्ये हे 18च्या 18 प्रत्यय येतात. या 18 पैकी कोणताही प्रत्यय जर धातूच्या शेवटी असेल तर त्याला काय म्हणायचं? तिङंत. आणि जे तिङंत आहे त्याची पदसंज्ञा होते. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा एक मुख्य प्रश्न किंवा मुख्य समस्या काय आहे? हे होतं असं ओरिजिनल, आपण शिकलोय उलट. मी वहा महा सी था थ ती तहान असं उलट शिकलो आपण. आणि त्याच्यामुळे गुणवत्तेची जी यादी आहे त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यात शेवटी राहील. कारण तो क्रमच अपाणीनीय क्रम आहे. आणि पाणिनीय क्रम हा आहे, आता सुरुवात झालेली आहे पाणिनीय क्रमाची. याच क्रमाने आपल्याला शिकायचं आहे. मी वहा महा काहीच नाहीये. प्रत्यय म्हणजे तिप्तस जी सिप्तस थ मिप्वस्मस त आताम ज था साथाम ध्वम इडवही महिं. हा शास्त्रीय क्रम आहे जो पाणिनीने सांगितलेला आहे. जो मी वहा महा इत्यादी आहे उलटा क्रम तो अपाणिनीय आहे. आपण अपाणिनीय शिकायचं नाही, आपण पाणिनीय शिकायचं. मग तिङंत रूप कसं बनतं? धातोः यदा तिंग प्रत्ययः क्रियते तदा तिङंतम सिद्ध्यति. म्हणजे धातूला
जेव्हा आपण 18 तिंग प्रत्ययांपैकी कोणताही एक तिंग प्रत्यय जोडतो त्यावेळी तिंगंत म्हणतो. जसं धातू आहे पच, त्याचा विकर्ण प्रत्यय आहे अ, तर पच असं म्हणतो. पच. आणि या पचला जेव्हा आपण 18 प्रत्ययांपैकी कोणताही एक प्रत्यय करतो, समजा या ठिकाणी आपण ती प्रत्यय केला, तर पच आणि ती, पचती हे जे बनलं पचती, याच्या अंती तिंग आहे, तिंग प्रत्यय आहे, म्हणून पचती याला तिंगंत म्हणायचं. आणि जे तिंगंत आहे त्याची पदसंज्ञा होते. धातु प्लस तिंग, तिंग प्रत्यय, तिंगंत, तिंगंतम पदम. आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी सुद्धा काही धातू दिलेली आहेत. तर धातूंचे दोन प्रकार असतात, नेहमी लक्षात. धातवः द्विविधा, औपदेशिकाः सनादि प्रत्ययांता. आणि आपल्याला नेटच्या सिलेबस मध्ये दोन्ही प्रकारचे धातू आहेत. औपदेशिक सुद्धा आहेत, सनादि प्रत्ययांत सुद्धा आहे. मग औपदेशिक म्हणजे काय आणि सनादि प्रत्ययांत म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. औपदेशिक, आता सुरुवातीला धातू म्हणजे काय, तर सूत्र आहे भूवादयो धातवः, तसेच सनाद्यंतः धातवः. यः शब्दः आचार्येण पाणिनिना धातुपाठे पठितः यश्च क्रियायाः वाचकः सः धातु. जो शब्द आचार्य पाणिनींनी धातुपाठामध्ये सांगितलेला आहे, तसेच जो शब्द क्रियेचा वाचक आहे त्याला धातू असं म्हणायचं. जसं भू शब्द आहे, भू नावाचा शब्द आहे, आपल्या सगळ्यांना परिचित आहे भूधातू. भू नावाचा एक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे भूमी, जमीन असा एक अर्थ आहे भू शब्द. तर जमीनवाचक जो भू शब्द आहे त्याला धातू म्हणायचं, की धातू पाठामधला जो भू शब्द आहे त्याला धातू म्हणायचं. तर दोन तिथं क्रायटेरिया लावायचे आपल्याला. एक तर तो शब्द धातू पाठामध्ये वाचला गेला असला पाहिजे, आणि दुसरं तो क्रियेचा वाचक असला पाहिजे. जमीनवाचक जो भू शब्द आहे तो काही क्रियेचा वाचक नाहीये आणि त्याच्यामुळे त्याची धातू संज्ञा होणार नाही. मात्र जो शब्द भू, सत्तायाम, सत्ता या अर्थाचा जो वाचक शब्द आहे धातू भू, त्याचीच धातू संज्ञा होते. जसं पठ इति शब्द हा धातुपाठे पठितः यश्च क्रियायाः वाचकोऽपि अतः सः धातुः इति कथ्यते. अतः सः धातुः इति कथ्यते. म्हणजे पठ हा शब्द आहे धातू पाठामध्ये सांगितला गेलेला आहे, क्रियेचा देखील वाचक आहे, म्हणून त्याला धातू म्हणायचं. तसंच भू, एध, स्पर्ध, लिख, पच इत्यादींची धातू संज्ञा होते. ते किती आहेत, तर औपदेशिक, औपदेशिक म्हणजे आचार्य पाणिनींनी ज्या शब्दांचा उपदेश केलेला आहे, ज्या धातूंचा उपदेश केलेला आहे ते औपदेशिक धातू. ते किती आहेत, 2000 आहेत. त्यातल्या माझ्या मते जवळपास 15 धातूंचा अभ्यास आपल्याला नेटच्या सिलेबस मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे सनादि प्रत्ययांता हा धातवा. दुसरा घटक आहे जे धातू आचार्य पाणिनींनी धातू पाठामध्ये सांगितलेलं नाहीये पण त्यांची धातू संज्ञा होते. सनाद्यंता हा धातवा या सूत्राने. म्हणजे काय, तर सन, क्यच, काम्यच, क्यंग, क्यश, णिच इत्यादी काही प्रत्यय आहेत. 12 प्रत्यय आहेत. हे प्रत्यय शब्दांना किंवा धातूंना जर लागले तर त्यांची सुद्धा धातू संज्ञा. जसं पठ हा शब्द आहे, पठ हा शब्द धातू पाठामध्ये आहे, क्रियेचा वाचक आहे आणि त्याच्यामुळे याची भूवादयो धातवः या सूत्राने धातू संज्ञा होते. पण पठ या धातूला जेव्हा आपण अणिच नावाचा प्रत्यय लावतो पाठी असा धातू तयार होतो. आता पाठी हा धातू धातू पाठामध्ये नाहीये,
मग याची धातू संज्ञा कशी करायची? सनाद्यंता धातू. पाठी याची सुद्धा धातू संज्ञा होती. तसंच पुत्रम आत्मनः इच्छति. आत्मनः कृते पुत्रम इच्छति. स्वतःसाठी पुत्राची अपेक्षा करतो असा आहे. तर या ठिकाणी नाम धातू लागतो. पुत्र अम इति सुबंतात केच प्रत्यय. केच प्रत्यय त्या ठिकाणी केला जातो आणि पुत्र या प्रातिपदिकाला केच प्रत्यय करून पुत्रीय असा धातू तयार होतो. आणि मग पुत्रीयती किंवा पुत्रीयते असं रूप तयार होतं. पुत्रीयते म्हणजे आत्मनः पुत्रमिच्छति. हे नामधातू आहे. हे सुद्धा आपल्याला नेटच्या पाठ्यक्रमामध्ये आहे. औपदेशिक धातू 2000 आहे. पण हे जे धातू आहे सनादी प्रत्ययांत धातू ते किती आहेत? असंख्य. संस्कृत भाषेत जेवढी प्रातिपदिका आहेत त्या प्रत्येक प्रातिपदिकांपासून असंख्य धातूंचं निर्माण होऊ शकतं, निर्मिती होऊ शकते. आणि त्याच्यामुळे या धातूंची परिगणना करता येत नाही. कोणते ते प्रत्यय? सन, केच, काम्यच, क्यंग, केश, णिंग, इयंग, णिच, यक, आय, णिंग, क्विप हे प्रत्यय. आता प्रत्यय म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला नेटच्या सिलेबसमध्ये कृदंत प्रत्यय आहेत, कृत प्रत्यय आहेत, स्त्री प्रत्यय आहेत, तद्धित प्रत्यय आहेत. पण प्रत्यय म्हणजे काय? तर प्रत्यायन्ति अर्थम इति प्रत्ययाः. जे अर्थाला प्रकाशित करतात त्याला प्रत्यय असं म्हणतात. तर लक्षात ठेवा, अष्टाध्यायीच्या तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अष्टाध्यायीचा परिचय माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. अष्टाध्यायीमध्ये 8 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 4-4 पाद आहेत आणि जवळपास 4000 सूत्र आहेत. अष्टाध्यायीच्या 3ऱ्या अध्यायातील पहिल्या पादातील पहिलं सूत्र आहे प्रत्यय आणि त्या प्रत्यय या सूत्राच्या अधिकाराखाली जे शब्द सांगितले गेलेले आहेत त्यांची प्रत्यय अशी संज्ञा. आणि महत्वाचा मुद्दा, अष्टाध्यायीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये आणि 5व्या अध्यायामध्ये या तिन्ही अध्यायांच्या मध्ये फक्त प्रत्यय सांगितलेले आहेत आणि त्याच्यामुळे या 3 अध्यायांना प्रत्ययाध्याय असं म्हटलेलं आहे. प्रत्ययाध्याय. तर 3ऱ्या अध्यायामध्ये केवळ धातूला लागणारे प्रत्यय सांगितलेले आहेत. धातूला लागणारे जे प्रत्यय आहेत ते 3ऱ्या अध्यायामध्ये आहेत आणि प्रातिपदिकाला लागणारे जे प्रत्यय आहेत ते 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये आहेत. लक्षात ठेवा. जर कदाचित प्रश्न आला, कृत प्रत्ययाः अष्टाध्याय्यां कुत्र विहिताः. कृत प्रत्यय अष्टाध्यायीच्या कोणत्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत? तर तुम्हाला माहिती पाहिजे की धातूला जे प्रत्यय लागतात ते 3ऱ्या अध्यायामध्ये, प्रातिपदिकाला जे प्रत्यय लागतात ते 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये. तर कृत प्रत्यय कोणाला लागतात? कृत प्रत्यय हे धातूंना लागतात आणि त्याच्यामुळे कृत प्रत्यय कुठे सांगितले गेले असतील? नक्कीच 3ऱ्या अध्यायात. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आता धातूंना कोणते कोणते प्रत्यय लागतात? तिंग प्रत्यय, कृत प्रत्यय, विकर्ण प्रत्यय आणि धातू प्रत्यय. हे सगळेच्या सगळे प्रत्यय कुठे आहेत? अष्टाध्यायीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि प्रातिपदिकाला जे लागतात तद्धित प्रत्यय ते कुठे आहेत? 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये. हे झालं सुबंत आणि तिंगंत याचा सामान्य परिचय. आता आपण पाहणार आहोत सुबंत. आपल्याला पाठ्यक्रमामध्ये अजंत पुल्लिंग, अजंत स्त्रीलिंग आणि अजंत नपुंसकलिंग असं 3 प्रकरण आहे. तर आपण काय करायचं आहे? शब्दांचे विभाग करायचे आहेत. आता अजंत सुबंत याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. सुबंत म्हणजे सुप अंते यस्य तत् सुबंतम. मग अजंत म्हणजे काय? तर अजंत म्हणजे अच अंते यस्य तत् अजंतम. ज्यांच्या शेवटी स्वर आहे,
स्वराने समाप्त होणारे शब्द म्हणजे अजंत. त्याच्यामध्ये सुद्धा लिंगानुसार 3 प्रकार केलेले आहेत. अजंत पुल्लिंग, पुल्लिंग शब्दांचा प्रकार आहे तो. अजंत स्त्रीलिंग, स्त्रीलिंग शब्दांचा विभाग. अजंत नपुंसकलिंग. तर पुन्हा आपल्याला सूक्ष्म त्यामध्ये विभाग करायचा आहे. अजंत पुल्लिंग शब्द कोणते? त्याच्यामध्ये एकच सूची दिलेली आहे. तर त्या सूचीमधून आपल्याला शब्दांचं पृथक्करण करायचं आहे. अजंत पुल्लिंग शब्द कोणते? राम शब्द, सर्व शब्द, सर्व शब्द वस्तुतः त्रिशुलिंगी. विश्वपा आकारांत पुल्लिंगी, हरी इकारांत पुल्लिंगी. त्यानंतर त्रि शब्द आहे. इकारांत. सखी ईकारांत पुल्लिंगी, सुधी ईकारांत पुल्लिंगी, गुरु उकारांत पुल्लिंगी, पितृ ऋकारांत. हे अजंत पुल्लिंगी शब्द आहे. त्यानंतर अजंत स्त्रीलिंग शब्द आहे. रमा आकारांत स्त्रीलिंग, मती, नदी, धेनू, मातृ, सर्व आणि त्रि. कृपया म्यूट करा, माईक चालू करू नका. आणि अजंत नपुंसकलिंग शब्द आहे. सर्व, त्रि, ज्ञान, वारी आणि मधु. इतकेच शब्द आपल्याला अजंत प्रकरणामध्ये शिकायचे आहे. दुसरा विभाग आहे हलंत. हलंत म्हणजे ज्या शब्दांचा शेवट म्हणजे व्यंजन, ज्या शब्दांचा शेवट व्यंजनाने होतो त्यांना म्हणलेला आहे हलंत. व्यंजनांत. त्या व्यंजनांत शब्दांचे सुद्धा 3 प्रकार आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आपल्याला पाठ्यक्रमामध्ये एकच सूची दिलेली आहे. आपल्याला शब्दांचं पृथक्करण करायचं आहे. त्यामध्ये हलंत पुल्लिंगांमध्ये लिह शब्द, विश्ववाह, चतुर, इदम, किम, तत्, राजन, मघवन, पथिन आणि विद्वस हे शब्द आहेत. स्त्रीलिंगामध्ये चतुर शब्द आहे, इदम शब्द आहे, किम शब्द आहे आणि तत् शब्द आहे. हलंत नपुंसकलिंगांमध्ये चतुर शब्द आहे, इदम शब्द आहे, किम शब्द आहे, तत् आहे. तर या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे? सर्वात महत्वाचं शब्दरूपाणां कंठस्थीकरण. आपल्याला या सगळ्या शब्दांची रूप कंठस्थ असलीच पाहिजे. प्रत्येक शब्दाचं रूप आपल्याला माहिती असलं पाहिजे. 7 विभक्तींमध्ये, 8 विभक्तींमध्ये. त्यामुळे पुस्तकं मिळतात त्याची, जसं रूपचंद्रिका असं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ते प्रामाणिक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या शब्दांची रूप आहेत. सुबंत, तिंगंत दोघांची सुद्धा. नवनीत इत्यादीची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्याच्यामुळे शक्यतो ही चांगली प्रकाशनं आहेत त्यांची पुस्तकं तुम्ही वापरा. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सूत्रविहित कार्याणी ज्ञातव्यानी. केवळ रूपचंद्रिका घेतली आणि अजंत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, तसंच हलंत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग सगळे शब्द आम्ही आता बोलून प्यायलेलो आहोत, कंठस्थ केलेले आहेत. कोणताही विचारा, कोणतीही विभक्ती विचारा, कोणतेही वचन विचारा सांगू शकतो. त्यानं कार्य होणार आहे का? नाही. तो पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे सूत्रविहित कार्याणी ज्ञातव्यानी. त्याच्यामध्ये जी काही सूत्र आहेत त्या सूत्रांनी सांगितलेली कार्य कोणती आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं. प्रश्नांचं स्वरूप जेव्हा आपण पाहू त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की, कृपया म्यूट करा सर, उघडं राहू द्या. तर सूत्रविहित कार्याणी म्हणजे सूत्रांनी कोणता आगम सांगितलेला आहे किंवा सूत्रांनी कोणता आदेश सांगितलेला आहे, इतके जी कार्य आहेत ती कार्य आपल्याला समजून घ्यायची. तिसरं आहे सूत्राणां प्रकारः ज्ञातव्य. त्या प्रकरणातील कोणतं तरी सूत्र आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि या सूत्राचा प्रकार कोणता हे पण माहिती असलं पाहिजे की सूत्रांचे प्रकार किती असतात. तर संज्ञाच परिभाषाच विधिर्नियम एवच अतिदेशोधिकारस्य षड्विधम सूत्रलक्षणम 6 प्रकारची सूत्र असतात.
तर आपल्याला माहिती पाहिजे की या प्रकरणामध्ये इतकी संज्ञा सूत्र आहे, अजंत पुल्लिंग प्रकरणामध्ये इतकी संज्ञा सूत्र आहेत, इतकी विधिसूत्र आहेत, इतकी अधिकार सूत्र आहेत, इतकी अतिदेश सूत्र आहेत, इतकी परिभाषा सूत्र आहे. याची सूची आपल्याकडे तयार असली पाहिजे आणि ती सूची आपल्याला समजून घ्यायची चांगल्या प्रकारे. आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा, रूपसिद्धे हे अभ्यास हा नैरंतर्येण कर्तव्य. वरच्या 3 टप्प्यांनी सुद्धा आपलं काम भागत नाही जोपर्यंत आपण वही पेन घेऊन प्रत्येक शब्दाची रूपसिद्धी करून पाहत नाही. तुम्ही म्हणाल ही रूपसिद्धी काय प्रकार आहे? तर रूपसिद्धी म्हणजे जसं आता रूप विचारले तुम्हाला, रामेण असं विचारले, रामेण रूप कसं बनतं, त्याच्यामध्ये कोणती सूत्र लागतात हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत प्रश्न समजा आला, रामेण इत्यस्मिन् पदे णत्व विधायकम सूत्रम किम. रामेण या ठिकाणी न चा ण करणारं सूत्र कोणतं आहे असा प्रश्न आला. तुम्ही म्हणाल रामेण हे रूप मला माहिती आहे, तृतीय एकवचन, पण सूत्र लागतात कोणती मला माहिती नाही असं सांगणार. यासाठी रूप सिद्धी करणं आवश्यक आहे. रामेषु, राम शब्दाचं रामे कसं झालं आणि स चा श कसा झाला, त्यासाठी कोणतं सूत्र कारणीभूत आहे याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. रामे, राम आणि नी, रामे कसं झालं, रामाणाम कसं झालं, रामही कसं झालं, प्रत्येक रूपसिद्धी करून आपल्याला पाहिजे. त्यानंच तुमचा व्यवस्थित अभ्यास होऊ शकतो. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? सर्व पुल्लिंगी इति सर्वनाम शब्दस्य चतुर्थेक वचनम किम. सर्व शब्दाचं चतुर्थीचं एक वचन काय? आपल्याला माहिती असतं राम शब्द अकारांत पुल्लिंग आहे, तसा सर्व शब्द अकारांत पुल्लिंग आहे. राम शब्दाचं चतुर्थी एक वचन होतं रामाय, सर्व शब्दाचं सर्वाय. आपण निवडून टाकतो पर्याय. पण राम शब्द हे नाम आहे आणि सर्व सर्वाधीनी सर्वनामानी या सूत्रानं सर्वनाम आहे आणि त्याच्यामुळे साधारण नामांमध्ये जी प्रक्रिया आहे ती सर्वनामांमध्ये नसते. सर्वनामांची कार्य वेगळी असतात. हे जर आपल्याला समजलं तर आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर सर्व शब्दाचं चतुर्थ एकवचन काय आहे? सर्वस्व. नदी शब्दस्य द्वितीयांत बहुवचनम किम. नदी ही कारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. हॅलो, हा बोला. नदी शब्द आहे द्वितीयांत त्याचा द्वितीयांत बहुवचन सांगायचं आहे. जसं आपल्याला हरी शब्द माहिती आहे, त्याचं द्विवचन काय आहे? हरिण असं आहे, हरिण असं आहे. तसं आपण काय करतो, नदी शब्दाचं नदीन असं करून. पण भेद आपल्या लक्षात आला पाहिजे. हरिशब्द, हरिशब्दाची हरिशब्द पुल्लिंगामध्ये आहे, त्याची ही संज्ञा आहे. नदी शब्द स्त्रीलिंगामध्ये आहे, याची नदी संज्ञा आहे आणि त्याच्यामुळे द्वितीय बहुवचन काय होईल? नदी ही असं. तसंच सूत्रविहित कार्यम ज्ञातव्यम. जसं प्रश्न आलाय, आदेश प्रत्ययोः इति सूत्रेण किम कार्यम विधीयते. आदेश प्रत्ययोः या सूत्रानं कोणतं कार्य सांगितलं जातं? हे सूत्र कुठं लागतं? हे सूत्र रामेषु. हे जेव्हा आपण रूप तयार करतो त्यावेळी लागतं. सु नावाचा प्रत्यय आहे, त्या स चा मूर्धन्यादेश करण्याचं कार्य हे सूत्र करतं. स चा श करतं. पण जर आपण रूपसिद्धी केलेली असेल, रूप सोडून पाहिली असतील तर आपल्याला सोडवता येईल. आदेश प्रत्ययोः इति सूत्रम किम करोति? मूर्धन्यादेशम करोति. आदेश केला जातो. पुढे पुढचा प्रश्न आहे, अदंतात प्रातिपदिकात परस्य टा प्रत्ययस्य स्थानी कहा आदेश? अदंत प्रातिपदिक म्हणजे ह्रस्व आकारांत प्रातिपदिक. जसं राम, त्याच्या पुढे तृतीयचा प्रत्यय आलाय टा, तर त्या टा प्रत्ययाच्या ठिकाणी कोणता आदेश करावा?
तर हे केव्हा माहिती होईल आपल्याला? जेव्हा आपण रूपसिद्धी करून पाहू त्यावेळी. सूत्र आहे ता नसिंग नसाम इनात स्याहा सूत्र आहे. टाच्या ठिकाणी इन नावाचा आदेश होतो. त्यामुळे प्रत्येक सूत्राचं त्या त्या प्रकरणामध्ये असलेल्या प्रत्येक सूत्राचं कार्य काय आहे, ते सूत्र कोणता आदेश करतं, ते सूत्र कोणता आगम करतं, इत्यादी सर्व माहिती तुम्हाला घ्यायची आहे. सूत्राणाम प्रकार हा ज्ञातव्य. सूत्रांचा प्रकार देखील माहिती असला पाहिजे. नामी इति सूत्रम कीदृशम. नामी कुठे लागतं हे सूत्र? कृपया म्यूट करा. नामी हे सूत्र आहे, कुठे लागतं? तर षष्टी बहुवचनामध्ये लागतं. रामाणाम दीर्घ विधायक सूत्र आहे. पण काय होतं, सुरुवातीला काय शब्द आहे? न. आणि त्यामुळे आपण काय करतो? न म्हणजे निषेध असेल कदाचित, आणि त्याच्यामुळे आपण काय करतो? निषेध सूत्रम असा पर्याय निवडून टाकतो. पण ज्यानं रूपसिद्धी केलेली आहे त्याला माहितीये नामी म्हणजे निषेध नाहीये. नामी म्हणजे अजंतस्य अंगस्य दीर्घास्य नामी पर्याय दीर्घ विधायक सूत्र आहे. त्यामुळे तो काय करेल? विधी सूत्र हा पर्याय निवडेल. तसेच पदांतस्य इति सूत्रम कीदृशम. आपल्याला माहिती पाहिजे पदांतस्य सूत्र कुठं लागतं. यासाठी रूपसिद्धी करून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. पदांतस्य सूत्र कुठं लागतं? रामान द्वितीय बहुवचनाच्या प्रत्ययामध्ये लागतं. ज्यावेळी रामांच्या नचा न करण्याचा प्रसंग येतो त्याचा निषेध करणारं सूत्र आहे पदांतस्य. रामेण इत्यत्र णत्व विधायकम सूत्रम किम. जर रूपसिद्धी केली असेल तर आपल्याला समजून येईल. नोणहा हे सूत्र आहे की उपवांगनुम व्यवायेश सूत्र आहे की रसाभ्याम नोण समानपदे हे सूत्र आहे की रामान्नहा असं काहीतरी वेगळंच आहे. तर ज्यानं रूपसिद्धी केलेली आहे तो सांगू शकेल. अट्टुपवांगनुम व्यवायेषु या सूत्राने या ठिकाणी नचाण होतो. अदंतात प्रातिपदिकात परस्य भिस प्रत्ययस्य स्थानी कहा आदेश भवति. अदंत प्रातिपदिक असेल तृतीय बहुवचनामध्ये भिसच्या ठिकाणी कोणता आदेश होतो? अतो भिस आईस आईस आदेश होतो. तर आपल्याला रूपसिद्धी शिकणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. कृत प्रत्यय. कृत प्रत्यय. आता प्रत्यय म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. प्रत्यय म्हणजे प्रत्यायंती अर्थम, जे अर्थाला प्रकाशित करतात त्याला प्रत्यय म्हणायचं. आणि प्रत्यय हे अनेक प्रकारचे आहेत. तिंग काही प्रत्यय आहेत, काही कृत प्रत्यय आहेत, काही विकर्ण प्रत्यय आहेत, काही धातू प्रत्यय आहेत, स्त्री प्रत्यय आहेत, तद्धित प्रत्यय आहेत, वेगळे वेगळे. मग कृत प्रत्यय म्हणजे काय, त्यांचे अर्थ काय, ते कोणाला जोडायचे, ते जोडल्यानंतर काय काय प्रक्रिया होतात, या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि मी पुन्हा सांगतो की रेडीमेड जे पब्लिकेशन असतात, तुम्हाला तयार जी पुस्तकं मिळतात बाजारामध्ये, ती वाचून तुम्ही इतर शास्त्रांचा अभ्यास नक्कीच करू शकता. व्याकरणशास्त्राचा अभ्यास तुम्ही रेडीमेड नोट्सद्वारे करू शकत नाही. ते तुम्हाला गुरूंकडून शिकून घ्यावं लागतं. आणि केवळ शिकून चालत नाही, आगमकालेन स्वाध्यायकालेन स्वाध्याय करावा लागतो. प्रवचनकालेन जेवढं तुम्हाला येतंय ते इतरांना शिकवा, त्यामुळे तुमचं पक्क होऊन जाईल. आणि व्यवहारकालेन केवळ शिकून पण चालणार नाही, त्यांचा भाषेमध्ये प्रयोग करता आला पाहिजे. तर आता आपण समजून घेऊया कृत म्हणजे काय. कृदतिंग सूत्र आहे. म्हणजे अतिंग, अतिंग म्हणजे तिंग भिन्नाः प्रत्ययाः कृत संज्ञकाः भवन्ति. जे प्रत्यय तिंग नाहीत, तिंग प्रत्यय कोणते, तिप्तजी इत्यादी 18 प्रत्यय. जे प्रत्यय तिंग नाहीत पण जे धातूंना जोडले जातात त्यांना कृत प्रत्यय असं म्हणायचं. एकूण जवळपास 130 कृत प्रत्यय आहेत. 130 सिद्धांत कोणते, जसं क्त, क्तवतु, तुमुन, शत्रु, शानच, टिंग इत्यादी इत्यादी.
त्या कृत प्रत्ययांच्या मध्येच एक विभाग आहे कृत्य प्रत्यय. मग कृत्य म्हणजे काय? 130 प्रत्यय आहेत कृत प्रत्यय. त्या कृत प्रत्ययांच्या मध्ये 7 प्रत्यय असे आहेत ज्यांची कृत्य संज्ञा आहे. म्हणजे ते कृत प्रत्यय आहेतच, पण त्यांना एक्स्ट्रा संज्ञा आहे कृत्य अशी. आपल्याला हे 7च्या 7 प्रत्यय नेटच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, प्लस कृत्येतर अन्य जे प्रत्यय आहेत ते सुद्धा. मग कृत्य म्हणजे काय? कृत प्रत्ययेषु तव्यदादयः केचन सप्तप्रत्ययाः सन्ति तेषां कृत्याः इति संज्ञा. 7 प्रत्ययांची कृत्य अशी संज्ञा आहे. कोणते ते 7 प्रत्यय आहेत? तव्यंच तव्यतंचैव अनियर केलिमरौ तथा यतम ण्यतम त्यपंचापि कृत्यान् सप्त प्रचक्षते. 7 प्रत्यय कोणते? या ठिकाणी बघू. आता आपण नेट परीक्षेतील कृदंत प्रकरणाचा अभ्यास करताना प्रत्ययांचं विभाजन केलं, 2 गटामध्ये केलं. कोणत्या 2 गटांमध्ये? पहिला गट आहे कृत्य प्रत्यय, दुसरा गट आहे कृत्येतर प्रत्यय. 2 गट केले. कृत्य प्रत्यय आणि कृत्येतर म्हणजे कृत्य प्रत्ययांना सोडून इतर जे कृत प्रत्यय आहेत ते. मग कृत्य प्रत्यय कोणते कोणते आहेत आपल्याला अभ्यासाला? तव्य आहे, तव्यत आहे, अनियर आहे, केलिमर आहे, यत आहे, अण्यत आहे आणि केप आहे. आणि तुमच्या माहितीसाठी नेटचा जो पाठ्यक्रम असतो तोच बऱ्याच अंशी विद्यापीठांच्या पेटचा पाठ्यक्रम असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही नेटची जर चांगल्या प्रकारे तयारी केली, तुम्ही पेट सुद्धा PhD एंट्रन्स टेस्ट जी असते ती सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे मुळापासून अभ्यास करा. आता या ठिकाणी हे 7 प्रत्यय आहेत ज्यांची संज्ञा आहे कृत्य. आणि कृत्येतर कोणते आहेत पाठ्यक्रमामध्ये? शत्रू प्रत्यय आहे, शानश प्रत्यय आहे, क्तवा प्रत्यय आहे, क्त प्रत्यय आहे, क्तवतू आहे, तुमुन आहे आणि णमुल. इतके कृत्येतर कृत्य प्रत्यय सोडून इतर कृत प्रत्यय आहेत. तर आपल्याला सगळ्यात आधी या प्रकरणाचा अभ्यास करताना कृत प्रत्यय कोणत्या अर्थामध्ये होतात, कृत्य प्रत्यय कोणत्या अर्थामध्ये होतात हे शिकणं आवश्यक आहे. तर कृत प्रत्यय जे असतात ते कोणत्या अर्थामध्ये होतात? कर्तरी कृत. प्रायः सर्वे कृत प्रत्ययाः कर्तृर्थे भवन्ति. कर्ता या अर्थामध्ये होतो. पण कृत प्रत्ययांचाच एक भाग कृत्य प्रत्यय आहे, पण कृत्य प्रत्यय मात्र कर्ता या अर्थामध्ये होतो. कोणत्या अर्थामध्ये होतात? तर त्यांचे अर्थ आहेत भाव, कर्म, प्रैषः, अतिसर्गः, प्राप्तकाल. इतके कृत्य प्रत्ययांचे अर्थ आहेत. पुन्हा सांगतो, आपल्या नेटच्या पाठ्यक्रमामध्ये जे कृदंत प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रत्यय दिलेले आहेत. त्या प्रत्ययांचे आपण 2 भाग केलेले आहेत, अर्थाच्या दृष्टीने आणि प्रक्रियेच्या दृष्टीने. एक भाग आहे कृत्य प्रत्यय, दुसरा भाग आहे कृत्येतर प्रत्यय. कृत्य प्रत्यय त्यामधले 7 आहेत. तव्य, तव्यत, अनियर, यत, न्यत, त्यप इत्यादी. आणि कृत्येतर प्रत्यय शत्रु, शानच इत्यादी. शत्रु, शानच, तवतु, त, तुमुन, णमुल इत्यादी. तर कृत प्रत्यय हे प्रायः सगळे कर्ता या अर्थामध्ये होतात, प्रायः. आणि कृत्य प्रत्यय हे कृत प्रत्ययांचाच एक भाग आहे, मात्र त्यांचा अर्थ कर्ता नसतो, तर त्यांचे अर्थ हे 5 असतात: भाव, कर्म, प्रैष, अतिसर्ग, प्राप्तकाल. भलवतकर मॅडम, आपल्याला किती वेळ आहे? भलवतकर मॅडम. हा सर, 20 मिनिटं 20-25 मिनिटं आहेत अजून. अच्छा. हा. तर मला फक्त आपल्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना फक्त विचारायचं आहे
ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत डिटेलमध्ये, तसं जायचं आहे की केवळ तुम्हाला संक्षिप्त जाणून घ्यायचं आहे? डिटेल्स पाहिजे डिटेल पाहिजे. डिटेल पाहिजे सर. आलेलं आहे डिटेल पाहिजे सगळ्यांना? सर. ओके, जे ते सुरू आहे सगळ्यांना ते समजत योग्य आहे? आहे सर. ओके. हा मॅडम. डिटेल म्हणतायत सगळे. अच्छा अच्छा. संभाजी सर, मला असं हा. वाटतं की आपण आता आज जे आहे ते तुम्ही प्राथमिक घेतलं आहे, तर आपला जो 4 तारखेचा पण तास आहे तर तुम्ही घ्या डिटेल, आणि ओके. विद्यार्थ्यांची जर डिमांड आली तर मग आपण पुढे पण कंटिन्यू करूयात नंतर क्लास. चालेल चालेल, धन्यवाद. कारण कसं आहे, व्याकरणामधले जे उपघटक आहेत किंवा व्याकरणामधले जे युनिट आहेत ते इतके मोठे आहेत की ते 2 तासामध्ये बसवणं एकतर अशक्य आहे, आणि दुसरं विद्यार्थी हित लक्षात घेता ते 2 तासात बसवूही नाही असं मला वाटतं. कारण मी जेव्हा इतर ठिकाणी व्याख्यान देतो त्या विद्यार्थ्यांना शास्त्रीमध्ये म्हणजे पदवीमध्ये, प्राकशास्त्रीमध्ये म्हणजे 11वी-12वी मध्येच लघुसिद्धांत कौमुदी, सिद्धांत कौमुदी हे ग्रंथ असतात. ते विद्यार्थी त्यांचं सखोल अध्ययन करतात आणि त्यामुळे त्यांना काही अडचण येत नाही. मात्र अशी पद्धती दुर्दैवानं आपल्या इथे नसल्यामुळे, महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे आपले विद्यार्थी हे व्याकरणामध्ये अत्यंत नवखे असतात, आणि जर त्यांना फक्त वरवर सांगायला गेलं तर त्यांना काही समजत नाही. आणि त्याच्यामुळे माझा हा एक प्रामाणिक हेतू आहे की जरी सगळे मुद्दे कव्हर झाले नाही तरी सुद्धा जितके मुद्दे कव्हर होतील ते विद्यार्थ्यांना अतिशय व्यवस्थितपणे समजले पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने जाऊ, आणि पुन्हा 4 तारखेला सुद्धा आपली तासिका आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर कृत्य प्रत्यय जे आहे ते कृत्य प्रत्यय कोणत्या अर्थामध्ये होतात तर 5 अर्थामध्ये: भाव, कर्म, प्रयशः, अतिसर्ग, प्राप्तकाल. प्रश्न येऊ शकतो की कृत प्रत्ययाः कस्मिन् अर्थे भवन्ति, तर उत्तर काय असेल? कर्ता. आणि जेव्हा असा प्रश्न येईल कृत्य प्रत्ययाः कस्मिन् अर्थे भवन्ति आणि यापैकी जर कोणता पर्याय आला असेल तर तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर भाव म्हणजे काय? भाव म्हणजे क्रिया. क्रियेच्याच अर्थामध्ये हे प्रत्यय होतात. कोणाला होतात? अकर्मकेभ्यः धातुभ्यः भावार्थे कृत्य प्रत्ययः. अकर्मक धातूंना भाव या अर्थामध्ये कृत्य प्रत्यय होतात. जसं त्वया एधनीयम असं आहे. हा युवक वृक्षारोपण करत आहे आणि वृक्षाला उद्देशून म्हणत आहे त्वया एधनीयम, तुला वाढलं पाहिजे. आता या ठिकाणी एध नावाचा धातू आहे जो आपल्याला तिंगंतामध्ये शिकायचा आहे. एध वृद्धौ असं धातू आहे. आणि वृद्ध्यर्थक सगळे धातू कसे असतात? अकर्मक असतात. आणि अकर्मक धातूंनाच भाव या अर्थामध्ये कृत्य प्रत्यय होतात. तसंच विकासम इच्छता छात्रेण अहर्निशम जागरणीयम, ज्याला आत्मोन्नती करायची आहे, आत्मोद्धार करायचा आहे, त्यानं अहर्निशम रात्रंदिवस जागरणीयम दक्ष राहून अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी जागरणीयम जागृत निद्राक्षये नावाचा धातू आहे, तो देखील अकर्मक आहे. आणि अशा धातूंना भाव या अर्थामध्ये कृत्य प्रत्यय होतात. कर्म या अर्थामध्ये सुद्धा कृत्य प्रत्यय होतात. कशा प्रकारे? सकर्मक धातूंना कर्म या अर्थामध्ये कृत्य प्रत्यय होतात. जसं त्वया ग्रंथः पठनीयः, त्वया ग्रंथः पठनीय. पठ धातू या ठिकाणी सकर्मक आहे आणि त्याच्यामुळे पठनीय याचं जे पठनीय पठ धातू सकर्मक असल्यामुळे त्याचं जे कर्म आहे ग्रंथः, त्या ग्रंथानुसार पठनीय हे रूप या ठिकाणी. या ठिकाणी पठनीय या ठिकाणी अनियर नावाचा प्रत्यय. शांतीम इच्छता जनेन क्रोधः हेयः, ज्याला शांती पाहिजे त्यानं क्रोध टाळला पाहिजे. आता या ठिकाणी हेयः या ठिकाणी हा धातू आहे आणि यत नावाचा प्रत्यय. कोणत्या अर्थामध्ये? कर्म या अर्थ. तिसरा अर्थ आहे कृत्य प्रत्ययांचा प्रैषः. प्रैषः म्हणजे अस्माकम अपेक्षया ये कनिष्ठाः तेषां कार्ये नियोजनम. आपल्यापेक्षा वयानं जे लहान आहे त्यांना वयानच नव्हे, वयाने, अनुभवाने किंवा हुद्द्याने
त्यांना कोणत्या तरी कामामध्ये लावणं त्याला म्हणतात प्रेषक. जसं या ठिकाणी हे आजोबा सांगतायत त्वया पेयम आनीतव्यम. या ठिकाणी आनीतव्यम या ठिकाणी नि धातू आहे आणि तव्य नावाचा प्रत्यय. कोणत्या अर्थामध्ये? प्रैष या अर्थात. त्वया अत्र स्थातव्यम, त्वया सम्मार्जनम करणीयम. हा मालक आहे आणि तो त्याच्या नोकराला सांगत आहे तुला याच ठिकाणी थांबायचंय आणि तुला या ठिकाणी स्वच्छता देखील करायची. या ठिकाणी तव्य प्रत्यय आहे, या ठिकाणी अनिर प्रत्यय आहे. कोणत्या अर्थामध्ये? प्रैषः या. त्यानंतर अतिसर्ग. अतिसर्ग म्हणजे काय? इच्छाम अनुसृत्य कार्यम कर्तुम कस्मैचित अनुमतीही दीयते इति अतिसर्ग. म्हणजे इच्छाम अनुसृत्य कार्यम कर्तुम कस्मैचित अनुमतीही दीयते. इच्छेनुसार काम करण्याची ज्या ठिकाणी अनुमती दिली जाते त्याला अतिसर्ग असं म्हणलेलं आहे. जसं आई सांगत आहे त्वया, कृपया म्यूट करा, त्वया दुग्धम पातव्यम, तुला दूध पिलं पाहिजे. आता या ठिकाणी कोणत्या अर्थामध्ये हे प्रत्यय? अतिसर्ग. म्हणजे आईचं म्हणणं आहे की यानं दूध पिलं पाहिजे, पण इच्छा मनुसृत्य तो अन्य देखील चहा पिऊ शकतो, कॉफी पिऊ शकतो, पण आईची इच्छा आहे की बाबा तू दूध पिलं पाहिजे. अतिसर्ग. स्वास्थ्य रक्षणाय भवत्या प्रातः धावनम करणीयम. या ठिकाणी अनियर प्रत्यय कोणत्या अर्थामध्ये आहे? अतिसर्ग. स्वास्थ्य रक्षणासाठी सकाळी सकाळी धावलं पाहिजे, पण स्वतःच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. घरी सुद्धा योगासनं करू शकता, व्यायाम करू शकता, जिमला जाऊ शकता. इच्छा मनुसृत्य. प्राप्त काल. प्राप्त काल म्हणजे काय? यस्य कार्यस्य समयः संप्राप्तः तत्कार्यम प्राप्त कालार्थकम इति. जसं त्वया इदानीं धावितव्यम. व्यक्ती रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे, वेळ झालेला आहे, ट्रेन सुटायची वेळ झालेली आहे, तेव्हा एक व्यक्ती म्हणते त्वया इदानीं धावितव्यम. धावितव्यम या ठिकाणी जो तव्य प्रत्यय आहे कोणत्या अर्थामध्ये आहे? प्राप्त काल. आता जर तू धावला नाहीस तुला ट्रेन सापडू शकत. भवता शयनम त्यक्तव्यम. या ठिकाणी नेट सेटची तयारी करणारा विद्यार्थी आहे, पहाटेचे सकाळी 8 वाजलेले आहेत दिसतात आपल्या घड्याळामध्ये, आणि हे महाशय अजून झोपलेले आहेत. पालक म्हणतात यदि भवता नेट परीक्षायाम उत्तीर्णता प्राप्तव्या भवता शयनम त्यक्तव्यम. नेट मध्ये जर अभ्यास करायचा असेल, यश प्राप्त करायचं असेल, शयनम त्यक्तव्यम. आता या ठिकाणी तव्यत प्रत्यय कोणत्या अर्थामध्ये? प्राप्त काल. त्यानंतर अर्हार्थ. अर्ह म्हणजे काय? सामर्थ्य, अर्हता, योग्यता. योग्य करता असेल तर त्या ठिकाणी अर्ह या अर्थामध्ये कृत्य प्रत्यय होतात. जसं त्वया सीता वोढव्या. या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे? तव्य प्रत्यय आहे. कोणत्या अर्थामध्ये? अर्ह या अर्थामध्ये. या ठिकाणी पाहू शकतो आपण धनुष्याचं भंग केलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांनी, त्यावेळी ते वाक्य उच्चारलेलं आहे. वोढव्या म्हणजे तुम्ही अर्ह आहात, योग्य. भवता समुद्र हा लंघनीय. भगवान राम त्याला सांगत आहे भवता समुद्र हा लंघनीय. या ठिकाणी लघी धातू आहे, अनियर प्रत्यय. कोणत्या अर्थामध्ये? अर्ह या अर्थामध्ये. शेवटचा अर्थ आहे शक्त्यर्थ. शक्त्यर्थे गम्यमाने धातोः कृत्य प्रत्ययः भवति. त्वया खलु भारः वोढव्यः भवता पर्वतारोहणम कर्तव्यम. अशा ठिकाणी जो वोढव्य या ठिकाणी तव्य प्रत्यय आहे, कर्तव्य या ठिकाणी तव्य प्रत्यय आहे, तो शक्त्यर्थ या अर्थामध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात? आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे? पहिलं, केन सूत्रेण अयम प्रत्ययः भवति. याची आपल्याला सूची करायची आहे. पहिला प्रत्यय घेऊ आपण. कोणता? तव्य, तव्यत हे दोन प्रत्यय. अनियर तिसरा प्रत्यय. कोणत्या सूत्राने होतो? हा पहिला प्रश्न असेल आपला. दुसरा, प्रत्यये कृते कानि कार्याणि भवन्ति.
हा प्रत्यय केल्यानंतर कोणती कोणती कार्य होतात? हा दुसरा प्रश्न. तिसरा, प्रत्यय कस्मिन् अर्थे भवति? जो प्रत्यय आपण केलेला आहे तो कोणत्या अर्थामध्ये झालेला आहे? कारण असे प्रश्न विचारले गेले आहेत. केभ्यः धातुभ्यः सहा प्रत्यय भवति? हा प्रत्यय सगळ्या धातूंना होतो की काही ठराविकच धातूंना होतो? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि शेवटचा, एतस्मिन् पदे कः प्रत्ययः अस्ति? एक पद विचारलं जाईल तुम्हाला आणि त्या पदामध्ये कोणता धातू आहे हे ओळखा, कोणता प्रत्यय आहे हे ओळखा, असं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर या 5 मुद्द्यांच्या द्वारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणत्या सूत्राने प्रत्यय सांगितला? प्रत्यय सांगितला तर काम काय होईल? प्रत्यय कोणत्या अर्थामध्ये होणार आहे? कोणत्या धातूंना सांगितलेला आहे? आणि एखाद्या पदामध्ये कोणता प्रत्यय आहे हे ओळखायचं. जसं पहिला आपण प्रत्यय घेऊ तव्य आणि तव्यत. हे जुडवा भये. तव्य प्रत्यय केला किंवा तव्यत प्रत्यय केला रूप सारखंच बनतं. तव्य आणि तव्यत कोणत्या सूत्राने होतो? पहिला प्रश्न. तव्यत तव्यानी यरः सूत्र आहे. या सूत्राने हा प्रत्यय होतो हे माहिती पाहिजे. पुढे कोणत्या धातूंना होतो? सर्वेभ्यः धातू, सगळ्या धातूंना. कोणती कार्य होतात हे प्रत्यय जोडल्यावर? गुण इत्यादी कार्य होतात. गुण काही ठिकाणी संप्रसारण वगैरे असेल तर ती कार्य त्या ठिकाणी होतात. त्यानंतर आणि आणखी कोणतं कार्य होतं? इडागमः संभवती. या ठिकाणी तव्य आणि तव्यत प्रत्ययाला मध्ये इट नावाचा आगम येऊ शकतो. आणि तव्यतः अंत्यतकार सहित संज्ञा भवती. तव्यत मध्ये शेवटचा जो त आहे तो निघून जातो आणि दोन्हीकडे तव्य प्रत्यय केला तर तव्यच ऐकू येतं, तव्यत प्रत्यय केला तरी प्रयोगामध्ये तव्य असंच आपल्याला ऐकू येतं. पुढचा प्रश्न, कोणत्या अर्थामध्ये होतात तव्य आणि तव्यत प्रत्यय? जर धातू सकर्मक असेल कर्म अर्थामध्ये होतात, धातू अकर्मक असेल भाव अर्थामध्ये होतात. बरं, कोणत्या लिंगांमध्ये त्यांचा प्रयोग होतो? जर कर्म अर्थामध्ये हे तव्य आणि तव्यत प्रत्यय झाले, तिन्ही लिंगांमध्ये प्रयोग होतो. मात्र भाव या अर्थामध्ये जर हे प्रत्यय झाले तर केवळ आणि केवळ नपुंसक लिंगामध्ये त्याचा प्रयोग होतो. उदाहरण काय? एधितव्यम, पातव्यम, जेतव्यम, भवितव्यम. भवितव्यम या ठिकाणी काय झालेलं आहे? इडागम झालेला आहे. असं आपल्याला प्रत्येक प्रत्ययाची लिस्ट करायची आहे. तव्य त्याची लिस्ट करा, तव्यत त्याच्या कार्यांची लिस्ट करा, अर्थाची लिस्ट करा, प्रयोगांची लिस्ट करा, कोणती सूत्र लागतात त्यांची लिस्ट करा, अनियर त्याची यादी, यत, ण्यत, यप, केलिमर सगळ्यांची यादी आपण तयार केली पाहिजे. प्रश्न कसे येतात? एधितव्यम इति पदे कः प्रत्ययः? प्रश्न येऊन गेले. आता सोपा प्रश्न आहे. तव्य आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे आपण सांगू शकतो तव्य हा प्रत्यय. आता पुढचा प्रश्न बघा, अधोलिखितेषु कः कृत्य प्रत्ययः सूत्रेण न विधीयते? पुढच्यापैकी कोणता प्रत्यय असा आहे की जो सूत्राने सांगितलेला नाहीये? म्हणजे काय? 7 प्रत्यय आहेत, त्यातले 6 प्रत्यय सूत्राने सांगितलेले आहेत. एक प्रत्यय अष्टाध्यायीमध्ये नाहीये. एक प्रत्यय वार्तिकाचार्यांनी वार्तिकाद्वारे सांगितलेला आहे. केलिमर उपसंख्यानम, केलिमर नावाचा हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे याचा पर्याय काय येईल? केलिमर. पुढे येऊन गेलेला प्रश्न आहे परीक्षेला, पोरदुपधात इति सूत्रेण कः प्रत्ययः विधीयते? पोरदुपधात नावाचं सूत्र आहे, त्या सूत्रानं कोणता प्रत्यय सांगितलेला आहे? तर जे किरकोळ अभ्यास करणारे आहेत ते शोधत राहतील.
या ठिकाणी पूर्वोपधात या ठिकाणी कोणत्या प्रत्ययाचे अक्षर दिसतात का? शोधत राहा. मात्र ज्यानं चांगला अभ्यास केलेला आहे तो सांगू शकेल की आचो यत या सूत्रानंतर खालचं सूत्र आहे पूर्वोपधात. त्यामुळे पूर्वोपधात या सूत्राने यत नावाचा प्रत्यय केला जातो. सोपं असतं, थोडं शिकावं लागतं. या ठिकाणी बघा, पोहो. पोहो म्हणजे काय? प वर्गांत, प फ ब भ म अशी अक्षर ज्या धातूच्या शेवटी आहे. अदुपधात आणि ज्या धातूंच्या उपधेमध्ये शेवटच्या पहिलं अक्षर काय आहे? अ आहे. अशा धातूंना कोणता प्रत्यय होतो? यत नावाचा प्रत्यय. पुढचा प्रश्न, शिष्यः इति पदे कहा प्रत्यय? शिष्य या पदामध्ये कोणता प्रत्यय आहे? आता काही विद्यार्थी काय करतील? शिष्य यत, इथं य आहे, इथं य आहे, त्यामुळे आपण हा पर्याय निवडूया असं म्हणते. परत तो खाली बघेल, अरे इथं पण या, तिसऱ्या पर्यायामध्ये पण या, चौथ्यामध्ये पण या, काय करूया? 1 2 3 4 1 2 3 4 1 असं म्हणून तो 1 करून टाक. पण ज्याचा अभ्यास आहे त्याला माहिती आहे सूत्र ए तिस तु शास वृ द्रु जुषः क्यप. क्यप विधायक सूत्र आहे. त्याच्यामध्ये शासू असा धातू आहे. शासू अनुशिष्ट, त्या धातूला क्यप नावाचा प्रत्यय केला असता शिष्य हे रूप तयार. धातू आहे शासू, प्रत्यय आहे क्यप, रूप बनतं शिष्य. शासितुम योग्य हा शिष्य. उदाहरण आहे. पुढे, अधियानः इति पदे कहा प्रत्यय? अधियानः, अभ्यास करणारा अधियानः, या ठिकाणी हे पद आहे. कोणता प्रत्यय आहे? तर या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे? शानच नावाचा प्रत्यय. लटः शत्रुशानच्या व प्रथमा समानाधिकरणे. पुढचा प्रश्न आहे, स्मारम स्मारम इत्यत्र कहा प्रत्यय? स्मारम स्मारम असा आहे. आठवून आठवून कहा प्रत्यय? कोणता प्रत्यय आहे? तर काय होतं माहितीये का, आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण जे प्रसिद्ध आहे तेवढंच करत राहतो, अप्रसिद्ध आपण करतच नाही. आणि तेच नेमकं परीक्षेला येत असतं. आपण प्रसिद्ध प्रसिद्ध प्रत्यय करतो, पाठ करतो, त्यांचा अभ्यास करतो, अप्रसिद्ध प्रत्यय सोडून देतो आणि परीक्षकाला हे माहिती असतं तो बरोबर अप्रसिद्ध विचार. जसं प्रसिद्ध संधी जे आहे त्यांचा अभ्यास करून जातो आपण, आणि अशी सूत्र येतात की जी आपण सोडलेली असतात. कारक प्रकरणामध्ये सुद्धा आपण काय करतो? इत्याहु कारकाणी षट, 6 कारक आहेत ना. कर्ता कर्मच करणांच्या संप्रदानांत थैवच अपादानाधिकरणम इत्याहु कारकाणी षट. 6 कारक आहेत ना. मी 6 कारकांचा अभ्यास करणार. प्रश्न येतो षष्टीवरती, प्रश्न येतो उपपद विभक्तीवरती, आणि उपपद विभक्ती आपण वाचत नाही. आणि जर तुम्ही 15 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका काढल्या, सगळे प्रश्न उपपद विभक्तीवरती आहेत. अधिक प्रश्न षष्टी विभक्तीवरती आहे. आणि आपण काय करतो? मुख्य प्रसिद्ध गोष्टींच्या मागे लागतो. इथे सुद्धा असंच आहे. आपण त्वा, लेप, तुमुन हे जे प्रसिद्ध प्रत्यय तिकडे धावतो आणि अप्रसिद्ध प्रत्यय सोडून देतो. स्मारम स्मारम या ठिकाणी प्रत्यय आहे णमुल, अप्रसिद्ध प्रत्यय, मात्र त्याची उदाहरणं विचारली गेली आहे. आता पुढचा जो घटक आहे तो आहे तद्धित प्रत्यय. सिद्धांत कौमुद्यानुसार आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे, तद्धित प्रत्ययांचा. तद्धित प्रत्ययांचे सुद्धा आपण 2 विभाग केले. मध्वर्थीय तद्धित प्रत्यय, अपत्यार्थक तद्धित. आता काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. बेसिक तद्धित प्रत्यय हे अष्टाध्यायीच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये आहेत. हे प्रत्यय विविध अर्थांमध्ये होतात. हे प्रत्यय प्रातिपदिकाला लागतात, धातूला नाही.
आणि असे अनेक प्रकरणं आहेत तद्धित प्रत्ययामध्ये. मात्र आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 2च प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण सर अनम्यूट करा. मत्वर्थीय म्हणजे काय? मत्वर्थीय म्हणजे मतुप प्रत्ययाच्या अर्थाप्रमाणे. काय तुम्ही म्यूट झाले होते सर. काय विचारायचंय का? मत्वर्थीय म्हणजे मतुप प्रत्ययाच्या अर्थाप्रमाणे ज्यांचा अर्थ आहे असे प्रत्यय म्हणजे मत्वर्थीय प्रत्यय. सोपं आहे. सर तद्धित प्रत्यय पुन्हा सांगाल का? ज्याप्रमाणे काही प्रत्यय मी सांगितलं तुम्हाला, प्रत्यय हा प्रत्यायंती अर्थ, अर्थाला प्रकृतीमध्ये असलेल्या अर्थाला प्रकाशित करण्याचं कार्य जे करतात त्यांना प्रत्यय म्हणतो. मग प्रत्यय हे अनेक प्रकारचे, पण त्यांना प्रत्यय असं का म्हणायचं? कारण अष्टाध्यायीच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या पदातील पहिलं सूत्र आहे प्रत्ययः, आणि त्या प्रत्ययः या सूत्राच्या अधिकाराखाली जे काही सांगितले गेलेले आहेत शब्द त्यांची प्रत्यय अशी संज्ञा होते. मग काही प्रत्यय धातूंना जोडले जातात, काही प्रत्यय प्रातिपदिकांना जोडले जातात. जे प्रत्यय धातूंना जोडले जातात त्याच्यामध्ये तिंग प्रत्यय आहेत, कृत प्रत्यय आहेत, विकर्ण प्रत्यय आहेत, धातू प्रत्यय. काही प्रत्यय हे कुणाला जोडले जातात? प्रातिपदिकांना जोडले जातात आणि त्यामध्ये तद्धित प्रत्ययांचा समावेश होतो. आणि सगळ्यात मोठा भाग अष्टाध्यायीचा जर कोणी व्यापलेला असेल तर तो या तद्धित प्रत्ययांच्या सूत्रांनी व्यापलेला. अष्टाध्यायीच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायांना तद्धित प्रत्ययाध्याय असं म्हटलंय. तर आपल्याला तद्धित प्रत्ययांच्या मध्ये बरीच प्रकरणं सिद्धांत कौमुदीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये चातुरार्थिक प्रकरण, राष्ट्राभ्यर्थक प्रकरण, शैक्षिक प्रकरण, मत्वर्थीय, अपत्यार्थिक अशी वेगवेगळी प्रकरणं आहेत. तर आपल्याला नेटसेटच्या सिलेबस साठी केवळ 2च प्रकरणं आहेत अभ्यास, पण ती लघु सिद्धांत कौमुदीनुसार नाही, सिद्धांत कौमुदीनुसार आहे. त्याच्यामुळे 2च प्रकरणं असली तरी प्रत्ययांची संख्या ही मात्र अधिक जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याचं विभाजन केलं. मत्वर्थीयाः, मत्वर्थीयाः म्हणजे मतुप प्रत्ययाचा जो अर्थ आहे त्या मतुप प्रत्ययाच्या अर्थाप्रमाणेच अर्थ ज्या अन्य प्रत्ययांचा आहे त्या प्रत्ययांना मत्वर्थीय प्रत्यय असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला मतुप प्रत्ययाचा अर्थ माहिती नाही. मतुप प्रत्ययाच्या अर्थाप्रमाणे अर्थ ज्यांचा आहे त्यांचा अर्थ आम्हाला कसं माहिती असेल? तर मतुप प्रत्ययाचा अर्थ काय? मतुप प्रत्यय म्हणजे कोणत्या अर्थामध्ये होतो? तदस्यास्ति अस्मिन् इति मतुप, ते याचे आहे किंवा ते याच्यामध्ये आहे या अर्थामध्ये मतुप प्रत्यय होतो. तत् अस्य अस्ति, तत् अस्मिन् अस्ति. जसं गावः अस्य सन्ति इति गोमान्, ज्याच्याकडे गायी आहेत ना त्याला गोमान म्हणतात. शक्तिः अस्य अस्ति इति शक्तिमान, ज्याच्याकडे शक्ती आहे शक्तिमान. श्रीः अस्य अस्ति इति श्रीमान, ज्याच्याकडे श्री आहे तो श्रीमान. सौभाग्यम अस्याः अस्ति इति सौभाग्यवती, त्या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे? मतुप प्रत्यय. मग मतुप प्रत्ययाच्या अर्थाप्रमाणेच अर्थ ज्या अन्य प्रत्ययांचा आहे त्यांना मत्वर्थीय प्रत्यय असं म्हणतात. मग असे कोणते कोणते प्रत्यय आहेत या ठिकाणी सूची आहे बघा. मतुप श, न,
इलच ण बिनी इनी उरच र ब इरन इरच वलच म इनी ठन इलच ठै युस गमिनी आमिनच अच ह एवढे प्रत्यय आहेत. आणि यांचा अर्थ मात्र एकच आहे, तत् अस्य अस्ति अस्मिन अस्ति. या एकाच अर्थामध्ये इतके सगळे प्रत्यय होतात. तर आपला अभ्यास करताना काय पाहायचंय? आपण थांबायचं का मॅडम या ठिकाणी? चालेल सर. हा मुद्दा तुम्ही पूर्ण करून घ्या. नाही, याला खूप वेळ लागेल. ठीक आहे मग आपण हे पुढच्या ह्याच्यात घेणार का, परवाच्या ह्याच्यात? पुढच्या येस पुढच्या ह्याच्यात. अच्छा अच्छा, ठीक आहे. कारण अजून भाग्यश्री? आमचा हा मुद्दा जवळपास एक 10 मिनिटं चालेल, अजून 10-15 मिनिटं. अच्छा, ओके ठीक आहे. कारण काय सर, यांची हा. महाविद्यालयाचं पुढचं व्याख्यानासाठी लिंक आहे यांची. ओके हा, थांबूया नाहीतर आपण. मग आपण 10 मिनिटं घेतले असतं, पण हा, आज लागून सगळे कार्यक्रम आहेत त्यांचे. ठीक तर आहे. काही हरकत नाही सर, आपण शनिवारी थोडं जास्ती घेऊयात. चालेल काही हरकत नाही. आणि हा मुद्दा तुम्ही कंटिन्यू कराल शनिवारी. हो हा मुद्दा कंटिन्यू करा. हा, ओके. यानंतर मी जयश्री सकळकर मॅडमला विनंती करते की आपण या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सर. आपण खूप डिटेल व्याकरण इथे सांगितलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तीच मागणी होती की व्याकरण जे आहे ते खूप व्हास्ट आहे आणि होत नाही, म्हणजे MA पर्यंतचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये ते होत नाही. त्यामुळे सगळ्यांची इच्छाच होती की व्याकरण डिटेलमध्ये झालं पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीने घेतलं, मला असं वाटतं मुलांना समाधान झालं असेल, विद्यार्थ्यांना. आणि आपण इथे आलात, आपण परवाही इथे असणार आहात. त्यामुळे हे जे आभार प्रदर्शन आहे हे फक्त याच व्याख्यानाचं आहे. आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी मी आपली आभारी आहे. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की त्यांनी या ज्या व्याख्यानावर त्यांचे जे प्रश्न असतील ते परवा सरांना विचारावे. परवा आपण विस्तृत घेऊ, मग परवा काही प्रॉब्लेम नाही तर आपण पुढेही ते घेऊ शकतो. ठीक आहे. तर मग आपण आज आपलं जे सेशन आहे ते इथेच थांबवू आणि पुन्हा भेटू उद्या 11 वाजता. उद्या दर्शन या विषयावर डॉक्टर रुपाली कविश्वर यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर.